नमस्कार मित्र, मी सोहेल शेख. आज आपण कृषी अर्थशास्त्राचा भाग दुसरा बघणार आहोत. काल आपण भाग पहिला बघितला, त्याच्यामध्ये आपण काही योजना बघितल्या होत्या. त्याच्यामध्ये जे महत्त्वाच्या योजना होत्या त्या RKVY रफ्तार, जी 2007 ला RKVY चालू झाली होती. त्याच्यामध्ये सुधारणा करून 2017 ला पुनर्रचित RKVY रफ्तार आणली. त्याच्यामध्ये पायाभूत सुविधेवर भर दिला होता. RKVYच्या उपयोजना पण बघितल्या, त्याचं कॅटेगरायझेशन बघितलं. जर तुम्ही कालचं लेक्चर बघितलं नसेल किंवा ऐकलं नसेल तर ते रेकॉर्डिंग मी अपलोड केलेलं असेल, ते रेकॉर्डिंग ऐका आधी. त्यानंतर हे कृषी अर्थशास्त्र भाग 2 अजून जास्त तुम्हाला लिंक लागेल. तर जे आपलं शेतीचं क्षेत्रात बदल करण्यासाठी जे आपण जे टार्गेट ठेवले होते त्याला आपण ॲग्रिकल्चर प्लॅनिंग म्हणत होतो. त्यामध्ये कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी कुठल्या कुठल्या योजना राबवत होतो त्या आपण बघत होतो. RKVY रफ्तार बघितली, त्याच्यानंतर नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन बघितली. त्याच्यामध्ये 11व्या पंचवार्षिक योजनेपासून टार्गेट ठेवण्यास सुरुवात झाली होती. 10, 8, 2 असे 3 टार्गेट होते. 10 मिलियन टन तांदूळ, 8 मिलियन टन गहू आणि 2 मिलियन टन भरड धान्य. तर ते टार्गेट वाढवून 12व्या पंचवार्षिक योजनेत 10 मिलियन टन तांदूळ, 8 मिलियन टन गहू आणि जे 2 मिलियन टन डाळीसाठी किंवा कडधान्यासाठी जे टार्गेट होतं ते वाढवून 4 मिलियन टन करण्यात आलं होतं. त्यासोबतच 12व्या पंचवार्षिक योजनेत भरड धान्यासोबत भरड धान्याचं एक टार्गेट ऍड केलं होतं. त्याला भरड धान्याचं उत्पादन वाढवण्याचं सुद्धा उद्दिष्ट 12व्या पंचवार्षिक योजनेत ठेवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर पुढं त्याच्यामध्ये जे नगदी पिकं आहेत त्या नगदी पिकांचा सुद्धा समावेश करण्यात आला होता. तर त्या गोष्टी आपण तिथं बघितलेल्या आहेत. आज आपण MIDH असं बघणार आहोत. MIDH मध्ये कुठल्या कुठल्या उपयोजना येतात तर त्या सगळ्या गोष्टीसाठी तुमच्या समोर देसले सरांची किमान 9वी आवृत्ती असली पाहिजे, किंवा ज्यांनी कुठलं पुस्तक घेतलेलं नाही त्यांनी 10वी आवृत्ती घ्या आणि ते समोर ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी लिंक होतील, अधिक चांगल्या पद्धतीने समजतील. तर मित्रांनो, आता आपण चालू करूया. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान हे कशासाठी होतं तर RKVY जे होतं ते अन्नधान्याच्या उत्पादन वाढीसाठी होतं. ते पण हे एकात्मिक फलोत्पादन नावाप्रमाणेच फळाचं उत्पादन वाढवण्यासाठी होतं. तर त्याच्या आधीपासूनच काही योजना एकत्रित होत्या आणि त्या योजना एकत्रित करून एक अम्ब्रेला योजना म्हणून 2014-15 म्हणजे 12वी पंचवार्षिक योजनेचा एक भाग होता तो. 12वी पंचवार्षिक योजनेचा कालखंड कुठला आहे मित्रांनो तर 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 पर्यंतचा 12वी पंचवार्षिक योजनेचा कालखंड. आणि या कालखंडामध्ये 2014-15 पासून 384 जिल्ह्यात ही MIDH योजना राबवण्यात येत होती आणि महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश होता. आणि 15-16 मध्ये त्यामध्ये 34 जिल्ह्यांचा समावेश केला होता. त्याच्यामध्ये मुंबई उपनगर आणि मुंबई शहर सोडायचं आणि पालघर ॲड झाल्यामुळे सध्या 34 जिल्ह्यात राबवण्यात येत होते. तर MIDH अंतर्गत काय काय कुठल्या सबयोजना होत्या त्या बघूया आपण. तर MIDH ची 2014-15 ची योजना आहे, मिशन ऑन इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या 2 आहेत. तर हिमालयन जे राज्य आहेत त्यासाठीचं HEMNEH. तर ही हॉर्टिकल्चर मिशन फॉर नॉर्थ ईस्ट अँड हिमालयन स्टेट, म्हणजे जी पर्वतीय राज्य आहेत तिथं तुम्हाला माहिती आहे सफरचंद असेल, अक्रोड असेल, अंजीर असेल, यासारखी जी फळावळ आहे त्याचं उत्पादन जास्त हिमालयन राज्यात होतं. किंवा सिक्कीम सारखा जर भाग असेल तर तिथं अननसचं उत्पादन चांगलं होतं. सिक्कीम असेल किंवा त्रिपुरा असेल तर ते हिमालयन आणि नॉर्थ ईस्ट राज्य जे आहेत त्यांच्यासाठी स्पेशल योजना होती. 2001-2 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि 2003-4 मध्ये त्यात सुधारणा केली होती. तर HEMNEH आहे ती हॉर्टिकल्चर मिशन फॉर नॉर्थ ईस्ट अँड हिमालयन स्टेट. तर ही 2001-2 आणि 3-4 ची योजना आहे, तर ती लक्षात ठेवा. आणि दुसरी एक योजना आहे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन, ही 2005-6 साठी पूर्ण देशभरासाठी चालू केली होती. म्हणजे पूर्ण देशभरासाठी नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन ही 2005-6 ची आणि हिमालयन राज्यासाठीची 2001-2 ची योजना आहे. त्याच्यामध्ये 2003-4 ला सुधारणा केली होती. तर 1-2 आणि 3-4 ही हिमालयन राज्यांसाठीची हॉर्टिकल्चर मिशनची योजना लक्षात ठेवा. आणि बाकीचे उर्वरित देश आहेत त्यासाठी 2005-6 ची नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन. आता ह्या 2 योजना एकत्रित करून MIDH ही 2014-15 ला सुरू झाली. आता जी मिशन ऑन इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर आहे, जी फळावळ किंवा जे आता ह्याच्यामध्ये काय काय येणार आहे मित्रांनो तर आता हॉर्टिकल्चर म्हणजे तुम्हाला एक शाखा माहीत असेल, सोपं आहे. 11वीला एक हॉर्टिकल्चर असते साईड. तुम्ही जर सायन्स केलं असेल तर तुम्हाला माहीत असेल. तर त्याच्यामध्ये काय असतं तर पहिल्यांदा रोपवाटिका असतात,
टिश्यू कल्चर, जे केळीची बाग वगैरे लावतो तर ते टिश्यू कल्चरनं रोपा तयार केलेले असतात. त्यासोबतच जे मेडिसिनल प्लांट आहेत म्हणजे औषधी वनस्पती त्याला आपण म्हणतो, किंवा स्पायसेस किंवा मसाल्याचे जे झाड आहेत तर ते सुद्धा त्याच्यामध्ये येतात. आणि एक होतं नॅशनल बांबू अभियान, पण ते बांबू अभियान आता वेगळं केलंय. बांबू अभियान त्यामधून काढून टाकलेलं आहे. ते सस्टेनेबल ॲग्रिकल्चर मिशन, नॅशनल सस्टेनेबल ॲग्रिकल्चर मिशनमध्ये 2018 पासून त्यामध्ये विलीन झालेलं आहे. आधी नॅशनल बांबू मिशन सुद्धा या MIDHच्या अंतर्गत होतं. कदाचित ह्याच्यावर जर प्रश्न आला तर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नॅशनल बांबू मिशन आधी MIDHच्या अंडर होतं, पण ते वेगळं करून 2018 पासून त्याला मिशन ऑन सस्टेनेबल ॲग्रिकल्चरमध्ये टाकलंय. आता बांबूविषयी काय बदल केलाय मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही, आणि आपलं जे चॅनल आहे ते पण सबस्क्राईब करून ठेवा. कमेंटमध्ये सांगा मला, किंवा जे ऐकतात त्यांनी बाजूला लिहून घ्या. रेकॉर्डिंग जे ऐकतात ते बांबू जी वनस्पती आहे ना त्यात काय बदल केलाय, म्हणजे त्याला वनस्पतीचा दर्जा आहे म्हणजे काय, रोपाचा दर्जा आहे का, झाडाचा दर्जा आहे, वृक्षाचा दर्जा आहे, कसला दर्जा दिलेला आहे त्याला, का गवताचा दर्जा दिलेला आहे, तर ते सांगा मला कमेंट करून. आपल्या जे वन कायदा आहे त्यानुसार त्याच्यामध्ये बदल झाला होता. तर आता ही नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन जे आहे त्याच्या अंतर्गत काही बोर्ड किंवा काही इन्स्टिट्यूट पण येतात. त्यामध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर जे आहे त्याची स्थापना 2006-07 आपण क्रमानं बघूया. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर 2006-07 त्याच्या आधी जी स्थापना झाली होती ती डेव्हलपमेंट बोर्डची झाली होती. आता नारळ म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर केरळचा भाग येतो किंवा गोवा केरळ, तर ते केरळचा भाग डोळ्यासमोर घ्यायचा, कारण ह्याचं मुख्यालय कोची केरळला आहे. प्रश्न स्थापना विचारली होती. नारळ विकास मंडळ म्हणजेच कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड आहे ते 1981 ला कोचीमध्ये स्थापन झालंय, तर ते लक्षात ठेवा मित्रांनो. तर नारळ म्हणल्यावर नारळाची झाड आपल्याला केरळचा किनारा आठवतो, त्यामुळे कोची लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1984 ला नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड स्थापन झालं होतं. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड कुठं आहे तर ते गुरुग्राम किंवा गुडगाव हरियाणामध्ये, दिल्लीच्या जवळपास आहे हा भाग. नोएडा आणि गुडगाव हे दिल्लीच्या जवळ चिटकून झालेले, जसं पुण्याला पिंपरी चिंचवड आहे तसं दिल्लीला गुडगाव आहे. तर ते गुडगावमध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर आहे. आणि सगळ्यात नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची जी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर ही संस्था आहे ती मेदी फेजमा नागालँडमध्ये. तर ती मेदीची फेमा जी इन्स्टिट्यूट आहे ते एक लक्षात ठेवा, त्याच्यावर सुद्धा प्रश्न आला होता, ह्याचा क्रम विचारला होता. तर मी अजून एकदा सांगतोय मित्रांनो, सगळ्यात आधी कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड कोचीला 1981 ला स्थापन झालं होतं. त्याच्यानंतर नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड हे गुडगावमध्ये त्याचं मुख्यालय गुडगावमध्ये स्थापन झालं होतं 1984 ला. त्याच्यानंतर जी एक संस्था आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर हे मेदीची फेमा नागालँड येथे नॉर्थ ईस्टमध्ये असलेली आहे. त्याची स्थापना 2006-07 मध्ये झाली होती. तर हे 3 बोर्ड त्यांच्या अंडर आहेत. आणि 2 योजना आहेत. 2 उपयोजना कुठल्या आहेत तर ते हॉर्टिकल्चर मिशन फॉर नॉर्थ ईस्ट हिमालय आणि दुसरं आहे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन. तर आता हे जे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन आहे ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या सुविधा दिल्या जातात मित्रांनो, तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही. तर पहिल्यांदा तर काय तर रोपवाटिकाची स्थापना करणे, रोपांची निर्मिती करणे, टिश्यू कल्चर केंद्राची स्थापना करणे. टिश्यू कल्चरमध्ये तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये काय असतं तर जसं टेस्ट ट्यूब बेबी असतं तसंच हे टिश्यू कल्चरमध्ये काय करतात ते एक कॅलस कल्चर मीडियममध्ये रोपांची वाढ केली जाते, जेणेकरून बियाणं उगवण्याचे म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं बघा, आपण बियाणं लावतो पण ते उगवूनच येत नाही, कारण त्या स्टेजमध्ये फेल्युअर येण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते सुरुवातीच्या काळात. तर ते नष्ट करण्यासाठी रोपवाटिका चांगले सशक्त रोप तयार करायचे. तर त्यासाठी प्लॅन नर्सरीची निर्मिती करण्यात येते. त्यानंतर उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो, कारण हे लॅबमध्ये किंवा एका कंट्रोल्ड मीडियममध्ये किंवा कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये हे टिश्यू कल्चर केलेलं असतं. तर ते टिश्यू कल्चर करायचं काम कॉलेजेस, विद्यापीठं आणि जे कृषी संशोधन केंद्र आहेत ते करतात. आता मी एवढं डिटेलमध्ये का सांगतोय तर त्याचे जे खालचे क्रायटेरियाज आहेत किंवा काय काय केलं जातं ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आला होता. त्यासोबतच पायाभूत सुविधांचा विकास करणे. आता फळ आहे म्हणल्यावर फळांना काय गरज लागेल तर जे शीतगृह आहेत किंवा त्याला आपण कोल्ड स्टोरेज चेन ह्याची पण गरज लागेल, कारण सफरचंदासारखी जी पिकं आहेत तर त्याला इकडं आणताना आपल्याला कोल्ड स्टोरेजची गरज लागणार आहे. साठवणूक सुविधा किंवा द्राक्ष असतील तर त्याला कोल्ड स्टोरेजची गरज लागणार आहे. तर ते पायाभूत सुविधांचा विकास करणे, त्यासोबतच जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करणे, मार्केटिंग आणि जे विपणन सेवा आहेत ते पुरवणे, कंत्राटी शेतीस चालना देणे. आता कंत्राटी शेतीची गरज कुठं असते मित्रांनो तर बघा,
आता काय काय मॅप्रो सारख्या कंपन्या आहेत ज्या स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांपासून आधीपासून कॉन्ट्रॅक्ट करतात महाबळेश्वरला. तर ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे काय होतं तर शेतकऱ्यांना एक प्रकारचा विमा मिळतो. त्यांचं पीक जरी खराब झालं तर त्यांना फिक्स पैसे मिळणार आहेत. तर ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला सुद्धा चालना देण्याचं काम ह्या नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनमध्ये केलं जातं, जी MIDHची उपयोजना आहे. MIDHच्या 2 उपयोजना तुम्हाला माहीत आहेत. हिमालयन मिशन ऑफ नॉर्थ ईस्ट हॉर्टिकल्चर मिशन फॉर नॉर्थ ईस्ट अँड हिमालय आणि नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन ह्या 2 उपयोजना आहेत ज्या MIDHच्या अंडर वापरले जातात. आता सगळ्यात शेवटीचं त्याचं कुठलं उद्दिष्ट आहे तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करणे, त्यासोबतच क्षेत्रीय दृष्टिकोन ठेवून फलोत्पादन क्षेत्राचा सकल विकास करणे. आता क्षेत्रीय दृष्टिकोन ठेवून असं का म्हणलंय मित्रांनो, तर बघा जर सोलापूर असेल तर तिथं डाळिंबावर लक्ष ठेवलं जाईल. जर ते सासवड किंवा दक्षिण पुण्याचा भाग असेल तर तिथं अंजीर जास्त चांगलं पिकतंय. जर आपण औरंगाबादमध्ये गेलो तर तिथं सीताफळ ह्याच्यावर लक्ष ठेवलेलं असेल. जर आपण वर परत गेलो जळगावमध्ये तर तिथं केळीवर लक्ष ठेवलेलं असेल. इकडं नागपूर साईडला आलो तर तिथं संत्र्यासाठी योजना राबवत असेल. तर ते क्षेत्रीय दृष्टिकोन ठेवला जाईल. त्या क्षेत्रासाठी त्या पिकासाठी अनुदान किंवा टेक्निकल सपोर्ट दिला जाईल हे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनमध्ये. तर तिथं खर्चाचा वाटा 85-15 होता, पण आता सगळ्या योजना 60-40 झालेल्या आहेत. कारण आपण कोर टू कोर आणि सेंट्रल सेक्टर स्कीम असं विभागणी केलेली आहे. 2016 नंतर सगळ्या योजना एकतर 60-40 आहेत किंवा 100% केंद्र पुरस्कृत आहेत. तर ते लक्षात ठेवा. ह्याचं जे विभागणी आहे ते 60-40 अशी आहे. आता महाराष्ट्राचं एक जसं बोर्ड आहे म्हणजे केंद्राचं जसं बोर्ड आहे ना नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड, गुडगावला त्याचं मुख्यालय आहे, 1984ला स्थापन झालेलं आहे. तसं महाराष्ट्रात राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाच्या योजना राबवण्यासाठी म्हणजे जे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन होतं आधीचे ते वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी 2005ला महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाची स्थापना करण्यात आली. तर ते लक्षात ठेवा. 2005ला महाराष्ट्रानं स्वतःचं हॉर्टिकल्चर प्रमोशन बोर्ड किंवा मार्केट हॉर्टिकल्चर आणि मेडिसिनल प्लॅन्टच्या प्रमोशनसाठी स्वतःचं बोर्ड तयार केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र असं एक राज्य आहे त्याचं स्वतःचं बोर्ड आहे. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डची स्थापना कधी झाली 1984ला आणि महाराष्ट्राच्या हॉर्टिकल्चर बोर्डची स्थापना झाली 2005ला. तर 2005ची नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन जी योजना चालू झाली होती त्याची योग्य अंमलबजावणी करता यावी यासाठी. आता बघा ह्याच्यामध्ये जे अनुदान आहे ते 25 ते 100% सरकारी अनुदान दिले जातं फळझाडं लावण्यासाठी. तुम्हाला माहीत असेल फळझाडं लावायचं असेल तर सरकारी अनुदान आहे ते जिल्हा परिषदेमार्फत राबवले जातात त्या योजना. जर ते कोकण विभाग असेल तर कोकण विभागासाठी 100% अनुदान आहे. तर ते लक्षात ठेवा. कारण कोकण विभाग हा फळावर जास्त अवलंबून आहे. तिथं शेतीची जी क्षमता आहे किंवा शेतीचे जे क्षेत्र आहे ते कमी आहे आणि कोकण विभाग आहे ते बऱ्यापैकी फळावर किंवा हॉर्टिकल्चरवर अवलंबून असलेलं आहे. त्यात आंबा असेल किंवा बाकीचे जे करवंदसारख्या गोष्टी आहेत तर तिथं जास्त उत्पादन आंबा काजू यासारख्या गोष्टीचं घेतलं जातं. तर कोकण विभागासाठी 100% अनुदान दिलं जातं. तर ते एक वेगळा पॉईंट आहे तर लक्षात ठेवा. आता हॉर्टिकल्चर मिशन नॉर्थ ईस्ट अँड हिमालयन स्टेट होतं ते 2001-2ला सुरू झालं होतं. सुरुवातीला जम्मू काश्मीर हिमाचल उत्तराखंड याचा समावेश होता आणि आधी नॉर्थ ईस्ट होतं. त्याच्यानंतर जे जम्मू काश्मीर हिमाचल आणि उत्तराखंड यांचा समावेश करून HMNEH असं सुरू झालं. आधी जे होतं ते नॉर्थ ईस्ट भारत म्हणजे त्याच्यामध्ये 7 सिस्टर प्लस सिक्कीम याचा समावेश होता. त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर हिमाचल आणि उत्तराखंड याचा समावेश करून 2003-4 पासून HMNEH असं नाव केलं त्याचं. तर ते लक्षात ठेवा. 3 जे पहाडी राज्य आहेत हिमालय राज्य आहेत जम्मू काश्मीर हिमाचल उत्तराखंड त्यासोबतच नॉर्थ ईस्टची 7 सिस्टर प्लस सिक्कीम असे 8 आणि 3 11 राज्यांसाठी हॉर्टिकल्चर मिशन फॉर नॉर्थ ईस्ट अँड हिमालयन स्टेट राबवलं जाते हे लक्षात असू द्या. आता ह्याची उद्दिष्ट काय असणार आहेत जसं आधीचे आपण उद्दिष्ट बघितले नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनची तशीच सेम उद्दिष्ट या हिमालयन आणि नॉर्थ ईस्ट राज्यासाठीची जी स्पेशल योजना आहे त्याची असणार आहे. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता हा पॉईंट सुरू करायच्या आधी. तर बांबूला गवताचा दर्जा दिलाय फॉरेस्ट ॲक्टमध्ये अमेंडमेंट केली आहे बरोबर आहे 1927च्या आणि त्याचं शेड्यूल सुद्धा बदललं आहे. कारण का तर जे बाकीचे झाड आहेत तर त्या झाडांसाठी परवानगी घ्यावी लागते कटिंग करण्यासाठी किंवा ते कापून दुसरीकडे वाहतूक करण्यासाठी आणि ते वाहतुकीसाठी परवाना घ्यावा लागू नये आणि बांबूचं उत्पादन वाढावं यासाठी तर त्याचं जे रूपांतर होतं ते वृक्षापासून गवतापर्यंत केलेलं आहे. ग्रास या कॅटेगरीमध्ये बांबूला मुद्दामून टाकलेलं आहे. तर आता आपण बघूया पुढचं जे कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड आहे ते कोचीला आहे 1981ला
स्थापन झालेलं आहे. तर तिथं नारळावर नारळाचा विकास करण्यासाठी तुम्हाला माहीत असेल केरळमध्ये खाण्यासाठी सुद्धा नारळाचं तेल वापरलं जातं. आणि असं एक म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये, आपल्या आजूबाजूला जे पिकतं ते आपल्या बॉडीसाठी चांगलं असतं. तर तिथं आजूबाजूला पिकणारं नारळ आहे, त्यामुळे तिथं नारळाचं तेल वापरलं जातं. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात आधी भुईमुगाचं तेल जास्त वापरलं जायचं, त्याला आपण शेंगदाण्याचं तेल म्हणतो. त्यासोबतच आता सोयाबीनचं तेल पण वाढतंय. पण पाम तेल हे आपल्या आरोग्याला हानिकारक काय, तर पाम हे आपल्या इथं उगवत नाही. त्यामुळं हे लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे तुम्हाला. नारळ हे केरळमध्ये जास्त उत्पादित केलं जातं, त्यामुळे कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड हे कोचीला आहे. त्यानंतर पुढे बघूया, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड जे आहे ते तुम्हाला सांगितलं गुडगावमध्ये 1984ला स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक ग्रुप ऑफ पेरिशिबल ॲग्रिकल्चर कमोडिटीज अशी एक समिती किंवा कार्यगट स्थापन केला होता. ते 1982-83ला स्थापन झाला होता. आत्ता जो 2005चा स्वामीनाथन आयोग हा वेगळा आहे. आणि मी आत्ता सांगतो 1984चं जे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डची स्थापना करण्यासाठी कारणीभूत असणारा आयोग, हा आयोग वेगळा आहे. तर दोन्ही स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखालीच आहे. स्वामीनाथन हे एकदम ग्रेट, म्हणजे या क्षेत्रातील तर ग्रेट व्यक्तीच आहेत, कारण त्यांची जे 2005च्या शिफारस आहेत ह्याच्यावर अजून सुद्धा म्हणजे आंदोलन वगैरे शेतकरी करतायत. तर ते पण बघून घेणार आहेत आपण स्वामीनाथन यांनी काय काय सांगितलंय. तर ते शेवटी बघणार होते या चॅप्टरच्या त्यांच्या शिफारसी, कारण त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. आता CIA एक लक्षात ठेवा मित्रांनो, मी आता हे डबल काय सांगतोय, कारण मागचं अनालिसिस केलं तर MIDH वर फिक्स प्रश्न आलेला आहे. आता कंबाईनच्या पूर्व परीक्षेला सुद्धा ह्याच्यावर प्रश्न आला होता. त्यामुळं एकदम आपण डिटेलमध्ये बघतोय, जे जास्त विचारलं जातंय ते आपण एकदम स्लोमध्ये घेतोय. तर जे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर आहे ना, ते नॉर्थ ईस्टमध्ये म्हणजे नागालँडमधल्या मेदीची फेमा इथं आहे. तर ते लक्षात ठेवा, इन्स्टिट्यूट मेदीची फेमा इथं आहे आणि बोर्ड गुडगावमध्ये. लक्षात आलं. आता पुढे जाऊया. आता पुढची जी योजना आहे ना, तर ते लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही सुधारित किंमत स्थिरता निधी योजना म्हणजे मॉडिफाईड प्राइस स्टॅबिलायझेशन फंड स्कीम. आता ह्याच्या अर्थावरूनच त्याच्या योजनेचा जो बोध आहे ते घेऊन घ्या तुम्ही. 2003ला सुरुवातीला जी योजना होती मॉडिफाईड प्राइस स्टॅबिलायझेशन फंड स्कीम, आता ही योजना होती ती आधी जे शेतकरी आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी होती, पण नवीन स्वरूपात ही 2015मध्ये सुरू केली. 2003ची योजना होती ना ती बंद झाली होती, पण त्याच्यानंतर प्रणव सेन समितीच्या शिफारसीनुसार 2015मध्ये ही परत चालू करण्यात आली होती. तर या योजनेचं नाव लिहून घ्या तुम्ही. ह्याच्यामध्ये पोटॅटो, ओनियन आणि पल्सेस याचा समावेश होतो. त्याला पॉप योजना असं म्हणतात, पॉप. तर ते मॉडिफाईड प्राइस स्टॅबिलायझेशन स्कीम आहे ना, तिथं दिसले सरांच्या पुस्तकात दिलेलं नाही, तर तिथं लिहून घ्या तुम्ही. इंग्लिशमध्ये जर तुम्ही ही योजना वाचली तर इंग्लिशच्या सगळ्या पुस्तकात पॉप योजना असं दिलेलं आहे. पॉपवरनं तुम्हाला पिकं लक्षात ठेवणं सोपं जाईल. पोटॅटो, ऑनियन आणि पल्सेस म्हणजे डाळी, ह्यासाठी ही पॉप योजना आहे. सुरुवातीला ह्याचं उद्दिष्ट काय होतं, तर शेतकऱ्यांना चढ उतार जे होणाऱ्या किमती आहेत त्याचा फटका बसू नये, त्यामुळं पोटॅटो, ऑनियन आणि पल्सेस ही योजना राबवली जात होती. पण प्रणव सेननं शिफारस करून आता ह्यासाठी 500 कोटी रुपयाचा स्थिरता निधी ठेवलेला आहे. पण ह्याचं उद्दिष्ट बदललेलं आहे. आता काय उद्दिष्ट ठेवलंय, तर कांदा, बटाटा, डाळी ह्याचे जर भाव वाढले तर त्याचा फटका ग्राहकाला बसू नये. त्यामुळं आता ही जी योजना आहे ती ग्राहक केंद्रित आहे. आणि ग्राहक केंद्रित असल्यामुळं ही जी नवीन योजना आहे ती कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते, तर ही मंत्रालय ग्राहक प्रकरण, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय. आता हे अन्न प्रकरण आणि कन्झ्युमर अफेअर्स किंवा फूड साठीचं जे मंत्रालय आहे, म्हणजे ते आता कशाचं काम करतं, तर रेशन दुकानात जे माल सप्लाय केलं जातं ह्या सगळ्या गोष्टींचं जे देखरेख आहे हे ग्राहक प्रकरण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय करतं. आणि त्याच मंत्रालयाच्या अंतर्गत ही पॉप योजना राबवली जाते. कारण ही योजना आहे ती शेतकरी केंद्रित नाही तर ग्राहक केंद्रित आहे, हे लक्षात ठेवा. आधीची जी होती ती शेतकरी केंद्रित होती, म्हणजे शेतकऱ्यांना चढ उताराचा फटका बसू नये. तर त्याच्याऐवजी ही योजना आता ग्राहकांना केली आहे. म्हणजे ज्यावेळेस कांदा 100 रुपयाच्या वर जाईल त्यावेळेस गव्हर्नमेंट ह्या 500 कोटी रुपयाच्या स्थिरता निधीमधून ग्राहकाला अनुदान देऊन त्या देणार गोष्टी. जसं तूर डाळ मागे झाल्यावर एकदा दिवाळीत गव्हर्नमेंटतर्फे तूर डाळ खरेदी करून स्वस्तात वाटली होती, आठवत असेल तुम्हाला. दिवाळीच्या काळात 3 ते 4 वर्षापूर्वी असं घडलं होतं. माझ्या अंदाजे 2015 किंवा 16मध्ये झालं होतं. तशाच पद्धतीने 500 कोटीचा स्थिरता निधी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये नाशवंत मालाची खरेदी, साठवणूक आणि वितरण यामध्ये जर तोटा झाला शासनाला तर 500 कोटी रुपयाचा जे निधी ठेवला आहे त्यामधून तो खर्च भागवला जाईल.
आता ही लक्षात ठेवली. आता पुढची जी ऑपरेशन ग्रीन योजना आहे त्याला आपण टॉप योजना असं म्हणतो. ही वरची होती ती पॉप आहे, ती मॉडिफाईड प्राइस स्टॅबिलेशन स्कीम, आणि खालची ऑपरेशन ग्रीन जी योजना आहे ती टॉप आहे. आता टॉपमध्ये काय, टोमॅटो असेल, त्याच्यानंतर ओनियन असेल आणि पी फॉर पोटॅटो असेल. तर पॉप जी आहे ती ग्राहकांना संरक्षण देण्यासाठी आहे, आणि टॉप कशासाठी आहे, तर टॉप योजना टोमॅटो, ओनियन आणि पोटॅटो ऑपरेशन ग्रीन असं नावाने ओळखली जाते. आणि टॉपमध्ये काहीच हिरवं नाही, म्हणजे नाही, जरी नाव त्याचं ग्रीन असलं तरी पण कांदा, बटाटा आणि टमाटा ह्याच्यामध्ये कशाचाच कलर ग्रीन नसतंय, पण ह्याचं नाव ऑपरेशन ग्रीन आहे. तर ते लक्षात ठेवा, कारण हे नाशवंत माल आहे, आणि ह्याची साठवणूक आणि पुरवठा साखळी म्हणजे जे कोल्ड स्टोरेज सारख्या गोष्टी त्याचं उपलब्धता करून द्यायची, जेणेकरून टमाटे आणि बटाटे खराब होऊ नये, किंवा सुके ठिकाणी कांद्याचं व्यवस्थित, कांदा चाळ सारख्या ज्या गोष्टी आहेत, कांदा चाळ माहीत असेल तुम्हाला, कांदा साठवणूक देण्यासाठी सरकारकडून अनुदान दिलं जातं, ते ऑपरेशन ग्रीन मार्फत. आता ह्याच्यामध्ये अन्नावर प्रक्रिया करण्यासाठी किंवा अन्नाचं जे साठवण आणि पुरवठा करण्यासाठी आहे, तर त्याच्यासाठी मंत्रालय पण तसंच असणार आहे. तर अन्न प्रक्रिया आणि उद्योग मंत्रालय, अन्न प्रक्रिया म्हणजे फूड प्रोसेसिंग मिनिस्ट्री आहे ना, तर त्यासाठी हे काम करतं. फूड प्रोसेसिंग म्हणजे केचप वगैरे तयार करायचं असेल टमाट्याचं, तर त्यासाठी आपल्याला साठवणूक आणि पुरवठा साखळीचं सुधारणा करणं गरजेचं आहे. त्यासाठी मंत्रालय पण लक्षात ठेवा. ग्राहक, आधीचं जे मंत्रालय होतं पॉपसाठी ते ग्राहक संरक्षण होतं, कारण आधीची जी योजना होती मॉडिफाईड प्राइस स्टॅबिलेशन स्कीम, त्याच्यामध्ये ग्राहकांना जे किमतीच्या चढ उताराचा फटका बसू नये ते उद्देश ठेवलं होतं. आणि ही टॉप जी ऑपरेशन ग्रीन योजना आहे 2018ला आलेली, त्याचं उद्दिष्ट काय, तर त्याच्यामध्ये पुरवठा साखळी व्यवस्थित राहायला पाहिजे आणि खराब होऊ नये अन्न, म्हणजे त्याच्यामध्ये हे पिकं खराब होऊ नये, कांदा, बटाटा आणि टमाटा ऑपरेशन ग्रीन म्हणजे हिरवीच राहावी. हिरवी नाही, कारण हिरवा ह्यात काहीच कलर नाही, तर ते लक्षात ठेवा. ताजी राहावीत, खराब होऊ नये, त्यासाठी साठवण आणि पुरवठा साखळीत सुधारणा करणे. ग्रीन आणि फ्रेश असं लक्षात ठेवा, फ्रेश राहण्यासाठी. त्यामुळं अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय त्यामार्फत ही योजना राबवली जाते. आता तुम्हाला समजतंय का? आत्ता आपलं जसं स्पीड चालू आहे, मला कोणी तर सांगा व्यवस्थित चालू आहे का, कारण मी तुमचा माईक ऑन करत नाही. आता अनम्यूट करेन मी. समजतं ना व्यवस्थित? रेज हँड करा. एक दोघांनी सांगितलं तरी चालेल. चालतंय, आपण कंटिन्यू करूयात. तुम्ही ह्याच्यामध्ये तर सांगतेच. हां हो हो सर. हॅलो सर, हां, बेस्ट. समजतंय ना मॅडम व्यवस्थित? हा हा, व्यवस्थित समजते. ते टॉप आणि पॉप नव्हतं ते पण तुम्ही सांगितलं, सो थँक्यू. हां, टॉप आणि पॉप तसंच लक्षात ठेवा, कारण तिथं ज्यावेळेस प्रश्न येणार आहे ना, त्यामध्ये कुठल्या गोष्टी लक्षात आहेत. आता मी असं का सांगतोय तुम्हाला, किंवा तुम्हाला वाटत असेल एकच गोष्ट मी 10 वेळा सांगतोय, तर प्रश्न तसेच विचारले जातात. आता या दोन योजनेत विचारणार काय आयोग बघा, तर पहिल्यांदा तर त्यातली पिकं कुठली आहेत ते विचारतील. दुसरं, ती 2003ला आली होती, त्यानंतर ती बंद झाली. प्रणव सेननं सांगितलं अजून चालू करा, पण ते चालू करताना शेतकरी केंद्रित न ठेवता ग्राहक केंद्रित ठेवा. कारण सध्या कसं आहे, गव्हर्नमेंटचं कांदा महाग जर झाला तर मग लोकांकडनं सुद्धा मोठ्या प्रमाणात आक्रोश तयार होतो. त्यासाठी तर तशी योजना चालू केली होती ग्राहक केंद्रित, त्यामुळे त्याचं मंत्रालय पण विचारण्याची शक्यता आहे. मग त्याला तिथं लिंक केलं पाहिजे तुम्ही, ग्राहक संरक्षण मंत्रालय ही पॉप योजनेसाठी आहे. त्याच्यानंतर जी टोमॅटोची टॉप आहे ना खालची ऑपरेशन ग्रीन, त्याच्यामध्ये तिचे जे आता टमाटे असतील, आता बरंच आंदोलन चालू आहे सध्या. जर बघितलं आपण तर सोलापूरचा किंवा जो पुण्याचा पट्टा आहे, तिथं ट्रकाने टमाटे खाली टाकून देत आहेत, कारण 1 रुपया सुद्धा भाव टमाट्याला सध्या भेटत नाही. पण टमाटे म्हणजे टोमॅटो आहे ते पॉपमध्ये नाहीच, ते कशामध्ये, ऑपरेशन ग्रीनमध्ये. तर ते लक्षात ठेवा. तर आत्ता सध्या मुद्दा तो हायलाइटेड आहे, कदाचित त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर ते टॉप जी योजना आहे ती ऑपरेशन ग्रीनमध्ये येते. टॉप आणि ऑपरेशन ग्रीन ते सेमच आहे, त्यामध्ये साठवण आणि पुरवठा साखळीत सुधारणा करायची. आता यासाठी खरेदी करण्याचं जे काम आहे ते नाफेड सारख्या संस्था करतात, आणि तुम्हाला ते नाफेडवर परत डिटेलमध्ये आपण पुढे बघणार आहोत, कारण नाफेडवर फिक्स प्रश्न आलेला आहे. प्रत्येक वर्षी नाफेडवर प्रश्न असतोच, मग ती एसटीची मुख्य परीक्षा असू दे किंवा राज्यसेवेची मुख्य परीक्षा असू दे. ज्या गोष्टी जास्त विचारल्या जातात त्याच्यावर मी जास्त भर देतो मित्रांनो. तुम्ही ते हायलाइटेड करून घ्या किंवा लिहून घ्या.
त्याच्यानंतर आता पुढे जातोय आपण, आता सिंचन बघतोय. आता अन्नधान्याचे उत्पादन आपण बघितलं, पण उत्पादन वाढवण्यासाठी अजून आपल्याला योजना राबवण्यासोबतच पाण्याची व्यवस्था किंवा कृषी आहे ती सगळे पाण्यावर अवलंबून आहे. तर सिंचनाची सुविधा देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण जर ठोकळ बघितलं वर, तर जवळपास 140 मिलियन हेक्टर हे निव्वळ लागवड क्षेत्र आहे आपलं, आणि 140 मिलियन हेक्टर हे निव्वळ लागवड क्षेत्र, हे आकडेवारी लक्षात ठेवायचे. यातले काहीच आकडे लक्षात ठेवायचे, सगळेच आकडे लक्षात राहणार नाहीत. त्यामुळे जे आकडे लक्षात ठेवायचे ते मी तुम्हाला सांगतोय, ते हायलाइटेड करून घ्या, ते फिक्स लक्षात असलेच पाहिजे. जे आपलं टोटल क्षेत्र आहे, जर आपण क्षेत्राची मोजणी केली तर टोटल 328 मिलियन हेक्टर हे आपलं भौगोलिक क्षेत्र आहे. त्यातलं 307 मिलियन हेक्टर आपण मोजणी केले. त्यातलं 71 मिलियन हेक्टर हे वनांचं आहे, 43 मिलियन हेक्टर हे नापीक आहे, त्यापैकी 26 मिलियन हेक्टर हे पडीक आहे. तर आता इतर 25 मिलियन हेक्टर, आता हे कुठल्याच आकडेवारी लक्षात ठेवायचे नाही. फक्त काय लक्षात ठेवायचं आपल्याला, 140 मिलियन हेक्टर हे निव्वळ लागवड क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये आपण पेरणी करतो आणि शेतीसाठी उपलब्ध आहे किंवा त्याच्यावर कंटिन्युअसली शेती होते. तर तेवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आता त्याच्यामध्ये जे दुबार लागवडीचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 58 मिलियन हेक्टरचा समावेश होतो. म्हणजे 140 मिलियन हेक्टर पैकी 58 मिलियन हेक्टर अशी शेती आहे त्याच्यामध्ये दुबार पेरणी केली जाते. म्हणजे त्याच्यामध्ये रब्बीचे पण पिकं घेतली जातात आणि खरीपचे पण पिकं घेतली जातात. तर डबल लागवड केली जाते, त्यामुळे आपण त्याला ग्रॉसमध्ये मोजतो, म्हणजे एकूणमध्ये किंवा ग्रॉसमध्ये मोजताना 58 ॲड करतो. आणि ग्रॉस जर बघितलं किंवा एकूण पीक क्षेत्र बघितलं आपलं, तर 198 मिलियन हेक्टर आहे. जर नॉर्मल बघितलं, नेट लागवड क्षेत्र किंवा नेट कल्टिवेशन एरिया जो आहे तो आपला 140 मिलियन हेक्टर आहे. मित्रांनो, हा 140चा आकडा लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये दुबारचं ते आधी 58 होतं आणि 19-20ला ते वाढवून 60 केलंय. तर ते नवीन आकडेवारी ते पण अपडेट केली तर जास्त चांगलं होईल. जर 18-19चं विचारतात का तुम्हाला पुढचं विचारतात ते लक्षात ठेवा. सॉरी, 14-15चं आहे ते 58 मिलियन हेक्टर होतं आणि 16-17चं जे आहे ते 60 मिलियन हेक्टर होतं. तर टोटल 200 मिलियन हेक्टर हे आपलं एकूण पीक क्षेत्र आहे. आता नवीन जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये 60 मिलियन हेक्टर दिलेलं आहे. तर ते अपडेट करून लिहिलेलं जास्त चांगलं राहील, कारण आत्ताच्या ज्या आर्थिक पाहणीमध्ये ते 60 मिलियन हेक्टर दुबार लागवडीचं क्षेत्र दिलेलं आहे. तर ते नवीन पुस्तकातलं तुम्ही अपडेट करून घ्या. ज्यांच्याकडे नवी एडिशन आहे त्यांनी नक्की अपडेट करा. 140 नेट आणि 60 दुबार, टोटल झालं 200 मिलियन हेक्टर लागवडीचं क्षेत्र. आता यापैकी सिंचन म्हणजे कुठल्या भागाला पाणी पोचलेलं आहे किंवा ज्या पाण्याच्या सुविधा आहेत ते कुठल्या किती क्षेत्राला आहेत, तर 140 पैकी 103 मिलियन हेक्टरला साध्य सिंचन क्षमता प्राप्त झालेली आहे. साध्य म्हणजे काय, तिथपर्यंत नळ पोचलेला आहे, पण ॲक्च्युअल जिथं पाणी येतं त्यामध्ये नेटमध्ये बघतो आपण. म्हणजे समजा बरेच असे घर आहेत, 100 पैकी 60 घरं असे आहेत की तिथं नळ पोचलेले आहेत, पण ग्रामपंचायत त्यातल्या 40च घरांना पाणी पोचवते. तर 60% जरी आपल्याला साध्य सिंचन क्षमता दिसत असेल तरी पण ते 20% त्यातल्या नळांना पाणीच येत नाही. तर साध्य सिंचन क्षमतेपैकी 68.7 मिलियन हेक्टरला नेट सिंचित क्षेत्र म्हणजे डायरेक्ट तिथं पाणी पोचलेलं आहे 68.7 मिलियन हेक्टरला, आणि 29.5 मिलियन हेक्टर आहे ते दुबार लागवडीचं क्षेत्र आहे. टोटल जर बघितलं आपण तर 98.2 मिलियन हेक्टर हे सिंचित क्षेत्र आहे. म्हणजे ह्याच्यावरनं काय कळलं मित्रांनो, आता हे सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यावरच्या वरनं गेल्या असतील, पण ते मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगितलंय कारण तुमचं वाचताना पण असंच कन्फ्युजन झालं असेल. आता या सगळ्या गोष्टीवरनं एक गोष्ट लक्षात ठेवा, टोटल जी शेती आहे ना ती 140 मिलियन हेक्टर आहे. आता हे बाकीचं सगळं इरेज करून टाका तुमच्या डोक्यातनं. आता मी जे सांगतोय ते लक्षात ठेवा. आता ह्या गोष्टी पण माहीत असणं गरजेचं आहे. कदाचित पॅसिव्हली वाचतोय ना त्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो आयोगाचा. पण आता फोकस कशावर करायचं आहे, तर जे आपण शेताचं प्रमाण बघितलं भारतात पूर्ण, तर 140 मिलियन हेक्टर एवढ्या भागावर शेती होते. त्यापैकी 60 मिलियन हेक्टर आहे ना त्याच्यावर दुसऱ्यांदा शेती केली जाते. म्हणजे 140 मिलियन हेक्टरवर खरीप हंगामात म्हणजे जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान पेरणी होते, आणि त्यातले 60 मिलियन हेक्टर आहे ना त्याच्यामध्ये रबीमध्ये सुद्धा पेरणी केली जाते. त्यामुळे टोटल जर आपण उत्पादन बघितलं तर 200 मिलियन हेक्टरमधनं आपण उत्पादन काढतोय. हे झालं टोटल आपलं एकूण शेती क्षेत्र किंवा एकूण पीक क्षेत्र. त्यापैकी बघा आपलं जे निव्वळ सिंचित क्षेत्र आहे ते 68.7 मिलियन हेक्टर आहे आणि दुबार 29.5 आहे. म्हणजे खरीपामध्ये 68.7 मिलियन हेक्टर एवढं ठिकाणी आपण पाण्यानं म्हणजे बागायती शेती करतो, आणि 29.5 मिलियन हेक्टर दुबार म्हणजे रबीमध्ये शेती करतो. आणि हे दोन्हीचं जर प्रमाण आपण मोजलं तर 98.2 मिलियन हेक्टर हे सिंचित क्षेत्र आहे. आता 200 पैकी 98.2 म्हणजे किती टक्के झालं, तर
8.2 भागिले 200 गुणिले 100 जर केलं आपण तर ते प्रमाण निघतं 49.1%. तर ज्यांच्याकडे जुनं पुस्तक आहे त्यांनी अपडेट करून घ्या. 49.1% हे 2016-17ची आकडेवारी आहे. 14-15ला 48.6% होतं, त्याच्यामध्ये जवळपास अर्धा टक्का वाढून आता 49.1% एवढं आपलं सिंचित क्षेत्राचं प्रमाण झालेलं आहे. तर ते लक्षात ठेवा. म्हणजे 100%पैकी 49.1% एवढी जमीन आहे ती ओलिताखाली आहे, म्हणजे जिथं आपण पाण्याची सुविधा पोहोचवलेली आहे. जर महाराष्ट्राचं जर केला तर महाराष्ट्रात फक्त 17%, 17.9% एवढं क्षेत्र हे सिंचनाखाली आहे. 14-15 मध्ये तर 17.1%च होतं, पण सध्या 17.9% एवढं सिंचनाखाली आहे. तर ते महाराष्ट्राचं लक्षात ठेवा. सध्याची माहिती त्याच्यावर नाहीच, कारण त्याच्यावर व्हाईट पेपर काढायचं जाहीर केलं होतं. आणि तत्कालीन जे पाटबंधारे मंत्री होते किंवा सिंचन किंवा इरिगेशन मिनिस्ट्री होते, अजित पवार यांच्यावर आरोप पण झाले होते त्यावेळेस. अजितदादाचे जे आरोप आहेत ते आता फेटाळले पण गेलेत, कारण त्यांना क्लीन चिट पण भेटली होती ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा शपथ घेतली होती. तर त्यासाठी ते लक्षात ठेवा. महाराष्ट्राचं जे सिंचन क्षेत्र आहे ते खूप कमी आहे. भारताचा जर विचार केला तर ते 49.1% जातं, आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर ते 17.9% एवढं जातं 2009-10ला. आणि नवीन माहिती आहे ती अनुपलब्ध आहे, कारण ते जास्त प्रमाणात वाढलं नाही, त्यामुळे गव्हर्नमेंटनं पण ते जाहीर करायचं कष्ट घेतलेलं नाही. तर हे समजलं का तुम्हाला? आता ह्यात विचारण्याचा प्रश्न काय, तर फक्त टोटल पीक क्षेत्र किती आहे, तर 140 मिलियन हेक्टर प्लस 60 मिलियन हेक्टर, टोटल 200 मिलियन हेक्टर आहे. आणि टोटल त्यापैकी ओलिताखाली आलेलं किती आहे, तर 98.2 मिलियन हेक्टर हे ओलिताखाली आले. आणि त्याचा जर आपण भागाकार केला 98.2 भागिले 200 गुणिले 100, तर ते येतं आकडेवारी किती येते मित्रांनो, 49.1% येते. म्हणजे 49.1% क्षेत्र आहे ते ओलिताखाली. समजलं का? एवढं समजलं का? नवीन आकडे तेवढं अपडेट करून घ्या. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर 17.9%, देशाचा विचार केला तर 49.1%. समजतं इथपर्यंत? कोणाचा काय प्रॉब्लेम असेल तर विचारा, कारण मी परत कंटिन्यू अशाच पद्धतीने घेईन. एवढा स्पीड बरोबर आहे ना? हां, चला आता आपण पुढच्या ह्याच्याकडे जाऊया. पुढच्या पॉईंटकडे जाऊया. आता आपण चेक करूया सगळ्यात जास्त सिंचन क्षेत्र हे कशाच्या माध्यमातून होतं, तर 45.2% भारतात सिंचन आहे ते कूपनलिकांच्या माध्यमातून होतं. आणि महाराष्ट्रात जर विचार केला तर 65% विहिरीच्या माध्यमातून होतं. तर आता आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात विहिरीचं प्रमाण जास्त काय आणि भारतात कूपनलिकाचं प्रमाण काय, तर बघा ह्याचा विचार करताना तुम्ही एक गोष्ट विचार करा. जे भारताचं क्षेत्राचा विचार केला तर सगळ्यात जास्त क्षेत्र आहे ते पंजाब असेल, हरियाणा असेल, उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल, त्या भागात जास्त विहिरीच्या ऐवजी कूपनलिका म्हणजे बोरवेल्स आहेत. आणि बोरवेल्स पाडताना सोपं कुठं जाईल मित्रांनो, जिथं भुसभुशीत जमीन आहे, म्हणजे गाळाची जमीन आहे. समजा तिथं विहिरी बांधायचं ठरवलं आपण उत्तर प्रदेशमध्ये वगैरे, तर तिथं प्रॉब्लेम काय येईल, तर तिथं गाळाची जमीन असल्यामुळे ते ढासळतील. आपल्या इकडे जर विहिरी तयार केला तर ते खडकामध्ये विहिरी असतात, आणि जिथं खडक असतं तिथं पाषाण असतं, तिथं पाणी लागतं, ते टिकून राहतं. तर आपल्याकडं ॲक्विफायर आहेत. जर टेक्निकल भाषेत म्हणायचं झालं तर आपल्याकडं ॲक्विफायर आहेत, त्याच्यामुळे विहिरीचं प्रमाण जास्त आहे. कारण आपल्याकडं बसल्ट हा रॉक आहे आणि विहीर बांधण्याची गरज लागत नाही. तुलनेनं कूपनलिका म्हणजे बोरवेल खोदणं अवघड जातं, कारण कठीण खडक असल्यामुळं ते लवकर फुटत नाही. आणि बोरवेलपेक्षा विहिरी चांगल्या राहतात, कारण विहिरीचं पाणी टिकून राहतं. तुम्ही ऐकलं असेल, जे गावात राहत असतील, जर पाषाणात पाणी लागलं ना तर ते पाणी कंटिन्यू टिकून राहतं, ते पाणी आटत नाही. तर ते पाषाणाचं म्हणजेच दगडाचं प्रमाण जास्त असल्यामुळं बसल्टचं महाराष्ट्रात विहिरी आहेत. विहिरीचं सिंचन आहे 65%, आणि कूपनलिकामार्फत भारतात 45.2%. तर ते लक्षात ठेवा, वाटा कुणाचा जास्त आहे कुणाचं कमी आहे. आता भारताचा जर विचार केला तर 1 नंबरला कूपनलिका आहेत, त्याच्यानंतर कालव्यानं सिंचन केलं जातं. कालवा म्हणजे काय, जे आपलं पाटबंधारे विभागामार्फत धरणापासून एक पाटासारखं हे असतं, कालवा माहीत असेल तुम्हाला, चॅनल किंवा वियर असं इंग्लिशमध्ये म्हणतो, त्यामार्फत 26.2% पर्यंत सिंचन केलं जातं. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त प्रमाण हे विहिरीचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. आता सिंचनासंबंधीच्या स्कीम्स आहेत त्या बघायच्यात आपल्याला.
त्याच्यामध्ये ॲक्सलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम आहे, ते 1996-97 पासून सुरू झालं होतं. आता ह्याच्यामध्ये स्कीम्स तुम्हाला आधी ऐकून घ्या, त्याच्यानंतर मी ते क्लब करून एकत्रितपणे सांगेन, बरं सोपं जाण्यासाठी. म्हणजे कुठल्या योजनात मर्ज झालेत ते आपण शेवटी कलेक्शन करूया त्या गोष्टीचं. आत्ता फक्त निवांत ऐकून घ्या, ती योजना काय आहे, कधी सुरू झाली, त्याचं उद्दिष्ट काय आहे, आणि त्याच्यामध्ये कुठली जर एखादी गोष्ट महत्त्वाची असेल तर अशा क्रमाने त्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला बघूया ॲक्सलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम, त्याचं शॉर्ट फॉर्म आहे AIBP. 1996-97ला ही सुरू झाली होती. ह्याच्यामध्ये काय काय गोष्ट लक्षात ठेवले होते बघा. तर ज्या राज्याकडील आर्थिक स्रोताच्या मर्यादेमुळे कित्येक सिंचनाचे प्रकल्प रखडलेले आहेत, मोठी गुंतवणूक होऊन सुद्धा ते पूर्ण झालेले नाहीत, तर ते अडकून पडलेले जे प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्यासाठी AIBP ॲक्सलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम. ॲक्सलरेटेड म्हणजे काय, वेगवर्धित, म्हणजे त्याला गती द्यायची, त्याला ढकलायची. म्हणजे काय बंद पडलेल्या गाड्या कशा असतात त्याला ढकलायचं, तसंच हे काम आहे ते बंद पडलेलं. म्हणजे गोसीखुर्दसारखा जो प्रकल्प होता विदर्भाचा, तर त्यासारखे बंद पडलेला प्रकल्प काय, तर तो लवकर पुढं जात नाही आहे, आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला सरकार तयार नाही. सरकारकडे आर्थिक स्रोत कमी आहेत राज्याकडे, आणि ते पूर्ण करण्यासाठी ते लवकर पूर्ण होत आहे. म्हणजे आता काय 90% काम पूर्ण झाले, पण 10% पैसे नसल्यामुळे ते अडकलंय, आणि त्याच्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांना जो फायदा व्हायचा आहे तो होत नाही आहे. त्यासाठी ॲक्सलरेटेड इरिगेशन बेनिफिट स्कीम आली होती. हा पूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, आणि यामुळे सिंचन क्षमतेत वाढ करता येईल. दुष्काळ प्रवण व जमाती क्षेत्राचा विकास करून सामाजिक समावेशन करणे, हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. सिंचनातील असंतुलन दूर करणे. आता समजा गोसीखुर्दसारखा प्रकल्प जर पूर्ण झाला तर विदर्भाचा बराचसा भाग हा ओलिताखाली येईल, आणि पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये जे सिंचनाचं एक अनुशेष आहे तो अनुशेष भरून काढण्यासाठी त्याचा फायदा होईल. त्यासोबतच त्याचं पुढचं उद्दिष्ट काय, जुन्या गुंतवणुकी उत्पादक बनवणे. आता समजा गोसीखुर्दसारखा प्रकल्प असेल, त्याच्यावर 55 कोटीची जर गुंतवणूक केली असेल, तर ते 55 कोटी अडकूनच पडलेत ना. अजून 15 कोटी जर टाकले तर ते पूर्ण होईल प्रकल्प, आणि त्याचा फायदा डायरेक्ट भेटेल. तर ते 15 कोटी रुपये टाकायचे वर, आणि ते 55 कोटीचे जुने गुंतवणुकी अडकून पडलेले आहेत त्याला पण उत्पादक बनवायचं. तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार AIBP मध्ये केला होता. पण AIBP मध्ये काय अटी आणि शर्ती पण टाकल्या होत्या. त्याच्यामध्ये फक्त मोठे आणि मध्यम प्रकल्पच येतील. सरफेस, मायनर, भूपृष्ठ, लघु, हे बघा त्याच्यामध्ये काय काय होतं बघा. पहिल्यांदा मोठे, मध्यम आणि सुधारणा प्रकल्प तसेच भूपृष्ठ लगत लघु सिंचन प्रकल्पच AIBPचा लाभ घेऊ शकतील. सरफेस मायनर इरिगेशन प्रोजेक्ट म्हणजे काय, तर शेततळ्यासारखे मोठे तळे असतील तर ते सरफेस इरिगेशन प्रोजेक्ट झाले, मायनर इरिगेशन. आणि मोठे आणि मध्यम प्रकल्प किंवा सुधारणा प्रकल्पच AIBPचा लाभ घेऊ शकतात. मात्र विशेष दर्जा असलेल्या राज्यामधील लघु सिंचन प्रकल्प देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. आता विशेष दर्जा म्हणजे काय, तर बिमारीसारखे जे राज्य आहेत ना, त्या राज्यामधील, आता समजा ओडिसातला प्रकल्प आहे एखादा, त्यातला लघु प्रकल्प असेल तर त्या प्रकल्पाला सुद्धा मदत द्यायची. पण महाराष्ट्रातला लघु प्रकल्प असेल तर त्याला मदत भेटणार नाही, कारण ह्याच्यामध्ये फक्त मोठे, मध्यम आणि सुधारणा प्रकल्प असं सांगितलंय. त्यासोबतच सरफेस इरिगेशन म्हणजे शेततळ्यामार्फत काय इरिगेशन केलं जात असेल तर, समजतंय का. हे सगळ्या गोष्टी आहेत. सुधारणा प्रकल्प म्हणजे काय, तर आता बाबळी प्रकल्प होता बघा, बाबळी प्रकल्पाची उंची वाढवायची होती, किंवा जायकवाडीची समजा जर उंची वाढवायची असेल तर ते कुठला प्रकल्प झाला, सुधारणा प्रकल्प झाला. तर त्या सुधारणा प्रकल्पाला सुद्धा ह्याच्यामधून मदत मिळणार होती. आता हे प्रकल्प कसे पाहिजेत, तर शेवटच्या टप्प्यात अडकले पाहिजेत. म्हणजे 4 वर्षाच्या आत ते पूर्ण होऊ शकणारे असलेले पाहिजेत. नाहीतर ते फक्त 10%च बांधकाम पूर्ण झालंय, 90% बाकी आहेत, त्याला 8-10 वर्ष लागणार आहेत, तर ते ह्याच्यामध्ये येणार नाहीत. ह्याचे काय अट आहे, शेवटच्या टप्प्यात अडकलेले पाहिजे, आणि अपुरं काम 4 वर्षाच्या आत पूर्ण होऊ शकणारं असलेलं पाहिजे. समजतं ह्याच्या अटी काय आहेत. आता पुढं बघा, योजनेच्या सुरुवातीला याचा राज्यांचा वाटा 50-50 होता, पण आता जर विचारला सध्याला तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, 60-40च असं लिहायचं, कारण जे योजना आहेत त्या सगळ्या कन्वर्ट झालेल्या आहेत. आता 60-40च आहे, सुरुवातीला 50-50% होता. तर AIBP योजना समजली. मोठे, मध्यम प्रकल्प, त्यासोबतच सरफेस इरिगेशनचे प्रोजेक्ट आहेत. फक्त जे बिमारू राज्य आहेत किंवा विशेष दर्जा राज्य आहेत त्यांच्यासाठी छोटे प्रकल्प यामध्ये विचारात घेतले जाणार आहेत. AIBP नंतर पुढची एक योजना आहे, कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट प्रोग्राम, त्याला CADWM असं म्हटलं जातं. आता CADWM कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट प्रोग्राम आहे ना, ह्याचा अर्थ समजून घेऊया आपण.
आता कमांड एरिया म्हणजे काय, तर आता बघा कमांड एरिया म्हणजे काय, समजा आता जायकवाडीचा प्रकल्प आहे, जायकवाडीचा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळं जे मराठवाड्याचा भाग आहे तो ओलिताखाली येतोय, आणि जो भाग ओलिताखाली येतोय त्याला कमांड एरिया म्हणायचं. पण त्याच्यामध्ये वॉटर मॅनेजमेंट व्यवस्थित होत नाही, त्यामुळे काय होतंय, आपण लक्ष ठेवलं होतं जायकवाडीचा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळं 1,00,000 हेक्टर एवढी जमीन ओलिताखाली येईल, पण मॅनेजमेंट प्रॉपर झालं नसल्यामुळं त्यातलं फक्त 60%च, म्हणजे 1,00,000च्या ऐवजी 60,000 मिलियन हेक्टर जमीन, सॉरी 60,000 हेक्टर जमीन आहे ना, ही ओलिताखाली येत आहे, म्हणजे 40%चा लॉस आहे. आणि तो अनुशेष भरून काढण्यासाठी कमांड एरियाचं डेव्हलपमेंट अशा पद्धतीने करायचं की साध्य सिंचन क्षमता आणि प्रत्यक्षात सिंचनाचा वापर यातील तफावत भरून निघेल. म्हणजे जे 100%साठी आपण डिझाईन केलं होतं ते धरण 1,00,000 हेक्टर भिजवण्यासाठी, तर ते 1,00,000 हेक्टरपर्यंत सध्या सिंचन क्षमता जायकवाडीची न्यायची असेल तर त्यासाठी कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट प्रोग्राम 1974-75 पासून जो कमांड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवला जात होता त्याच्यामध्ये बदल केला, आणि 2004ला त्याचं नाव लिहिलं कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट प्रोग्राम. तर ते लक्षात ठेवा, आधीची जी 74-75ची कमांड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम होता त्याच्यामध्ये बदल करून कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट प्रोग्राम आलाय. ह्याचं कसं उद्दिष्ट आहे म्हणलं तर जायकवाडी लक्षात आणायचं, 1,00,000 हेक्टर भिजायला पाहिजे होती पण त्याच्याऐवजी 60%च भिजते, तर ते मधला 40%चा अनुशेष जो आहे साध्य आणि प्रत्यक्ष हा भरून काढायचा आहे, त्यासाठी कमांड एरिया डेव्हलपमेंट करायचं आहे. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर कालवे चांगल्या पद्धतीने खोदले जातील, आणि त्याच्यामधील जे पाटबंधारे आहे त्याचा व्यवस्थित विकास केला जाईल, धरणाची डागडुजी असेल तर ते व्यवस्थित केलं जाईल. त्यानंतर जे साखळी बंधारे असतील जे आतल्या साईडला असतात, आता त्याच्यामध्ये ज्या भागातून त्याला पाणी येतं तर तिथं त्याचा 100% वापर झाला पाहिजे. म्हणजे पाटबंधाऱ्यात पण लिकेज असतं बघा, सिपेज होतं. समजा आपण पाणी सोडलं असेल, आता बारामतीला बऱ्याच वेळा आहे ना उजनीवरून पाणी सोडलं जातं, आणि ते सोडताना पाणी जर आपण 100 क्युसेक्सनं पाणी सोडलं, आणि समजा आता त्याच्यामध्ये जर मोजलं आपण 5 TMC पाणी जर सोडलं शेतासाठी तर त्यातलं 3 TMCच पोचतं. आता ते लॉस तर होणारच आहे, पण ते 5च्या जे 3 होतं ना तर ते आपण 4 पर्यंत आणायचं, लॉस कमी करायचा. आता लॉस कमी करायचा असेल तर काय करावं लागेल मित्रांनो आपल्याला, तर तो थोडंफार सिमेंटनं अस्तर करून घ्यायचं, किंवा त्याचा जर जास्तीत जास्त लॉस कमी व्हावा या पद्धतीनं जे काम करतो त्याला आपण कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट प्रोग्राम म्हणतो. त्याच्या अंतर्गत हे असे कामं केली जातात जेणेकरून साध्य आणि प्रत्यक्ष सिंचन, कारण 103 आपली मिलियन हेक्टर साध्य सिंचन क्षमता असून सुद्धा फक्त त्यावेळेस असं लक्षात आलं होतं की 68.4 मिलियन हेक्टर एवढीच सिंचन क्षेत्र हे ओलिताखाली येत आहे. म्हणजे 103 मिलियन हेक्टर असून सुद्धा आपण 67% क्षेत्रच फक्त सिंचनाखाली आणतोय, आणि तो जो फरक आहे एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट प्रोग्राम काम करते. यामध्ये एवढं काय काम नाही, खरं तर हे भूगोलचा पार्ट आहे, तरी पण एकदा बघून घ्या तुम्ही जे दिसले सरांच्या पुस्तकात दिलेले आहेत. त्यात दामोदर खोरे विकास हे टेनन्सीच्या धर्तीवर जे अमेरिकेचं टेनन्सी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन होतं त्याच्या अंडर त्याप्रमाणे दामोदर खोरे विकास प्रकल्प आणला होता. त्यामध्ये पानशेत धरण आहे ते दामोदर नदीवर होतं. तिलय्या धरण हे 12 आकार, तिलय्या आणि मैथून हे दोन्ही 12 आकारवर होते. कोणार धरण हे कोणार या नदीवर होतं, आणि ह्याची निर्मिती 1948ला म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात होण्याच्या आधीच दामोदर खोरे विकास सिंचन, ऊर्जा आणि पूर नियंत्रण हे तिन्ही पण होतं. आणि ह्याचे जे लाभार्थी राज्य आहेत ते झारखंड, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेश लक्षात ठेवा, हे लक्षात राहत नाही. झारखंड तर लक्षात राहीलच, झारखंड सोबत वेस्ट बेंगॉल आणि मध्य प्रदेश ते पण लक्षात ठेवा. आता बाकरा नांगल धरण जे होतं ते सगळ्यात जास्त लांब मातीचं धरण होतं. त्याच्यामध्ये सतलज नदीवर बांधण्यात आलं होतं. 1955ला त्याचं उद्घाटन पंडित नेहरूने केलं होतं, आणि त्यांनी त्यावेळेस एक विधान पण केलं होतं की धरणे हे आधुनिक भारताची मंदिर आहेत. हे नेहरूचं उदाहरण आहे, ते कदाचित आपल्या हिस्ट्रीला विचारू शकतील. तर ते भाकरा नांगलच्या उद्घाटनावेळेस त्यांनी केलं होतं. सिंचन आणि ऊर्जा या दोन्ही गोष्टीसाठी भाकरा नांगल धरण आहे. पंजाब, हिमाचल, हरियाणा आणि राजस्थान या 4 राज्यांना त्याचा फायदा होतोय, तर ते लक्षात ठेवा. राज्य कुठले कुठले, तर कोसी धरण आहे. कोसी माहिती आहे तुम्हाला, बिहारचं दुःखाश्रू असं म्हणून ओळखली जाते ती नदी. 1954ला सुरुवात झाली त्या प्रकल्पाची. आणि सिंचन, ऊर्जा आणि पूर नियंत्रण या 3 गोष्टीसाठी बिहारमध्ये कोसी धरणाचा वापर केला जातो. कोसी बिहारचे दुःखाश्रू, त्यामुळे पूर नियंत्रण हे सुद्धा फॅक्टर महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवा.
दामोदर आणि कोसी हे दोन आहेत त्या नद्यांचं जे प्रकल्प आहेत किंवा धरण आहेत त्या दोन्हीचं उद्दिष्ट सिंचन ऊर्जासोबतच पूर नियंत्रण हे सुद्धा एक्स्ट्रा आहे. तर त्या पूर नियंत्रणला अंडरलाईन करून ठेवा मित्रांनो. त्याच्यानंतर हिराकूड हे महानदीवर आहे आणि महानदी ओडिसामध्ये सिंचन आणि ऊर्जा हे दोन्ही त्याचे उद्दिष्ट आहेत. तुंगभद्रा आहे ते आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये 1953ला सुरू झालं होतं. त्यासोबत नागार्जुन सागर आहे हे कृष्णा नदीवर आहे आंध्र प्रदेशमध्येच. फरक्का जे प्रकल्प आहे ते पश्चिम बंगालमध्ये. भागीरथी नदी म्हणजे एंड ज्यावेळेस गंगा नदी पश्चिम बंगालमधून बांगलादेशला जाऊन मिळते त्या एंडला फरक्का नावाचा प्रकल्प आहे पश्चिम बंगालमध्ये. तर ते लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर जे चंबळ आहे, चंबळ तुम्हाला माहिती आहे मध्य प्रदेशच्या चंबळ एरिया फेमस आहे. तर ते चंबळ धरण आहे ते मध्य प्रदेशमध्ये चंबळ नदीवरच आहे. चंबळ सिंध बेटवा कॅन हे यमुनेच्या उपनद्या आहेत. तर चंबळ प्रकल्प चंबळ नदीवर आहे. सिंचन आणि ऊर्जेसाठी मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांना फायदा होतो त्यापासून. आता हा खरं तर पार्ट इथं दिलेला आहे पण हा मुख्य पार्ट आहे भूगोलचा. तरी पण आपण इथं रिवाइज केलं आपल्या पुस्तकात असल्यामुळं. पुढे जाऊया. आता हे सिंचन महत्त्वाचं बघितलं आपण, पण उत्पादनात वाढ होण्यासाठी अजून एक महत्त्वाचा गट आहे तो खताचा आहे. आता खतामध्ये बरेच बदल झालेला आहे. त्यामध्ये तुम्ही पुढच्या एडिशनमधल्या काही गोष्टी सांगतोय 10व्या एडिशनमध्ये सरांनी पण ॲड केलेले आहेत आणि काय मी बाकीच्या पुस्तकातून सुद्धा काढलेले आहेत. तर ते लक्षात ठेवा. पहिल्यांदा तर खताचा आपण बघूया. खताचा जो वापर आहे ना तो आधीच भारतात जास्त आहे. तो आयडियली असायला पाहिजे होता 4-2-1 पण प्रत्यक्षात तो कसा आहे 6-3-1. 4-2-1 म्हणजे काय, NPK आपण बघायचं नायट्रोजन 4 असेल तर पोटॅशियम 2 पाहिजे आणि जे फॉस्फरस 2 पाहिजे आणि पोटॅशियम म्हणजे के जे ते 1 पाहिजे. 4-2-1 असं प्रमाण पाहिजे तर ते 6-3-1 असं आहे. तर ते लक्षात ठेवा. आता 1950 मध्ये जे वापर होत होतं ते 1 kg प्रति हेक्टर एवढंच वापर होत होतं आपलं स्वातंत्र्याच्या वेळेस. पण त्याच्यानंतर 2017-18चा जर विचार केला तर जवळपास 130 kg प्रति हेक्टर एवढं वापर होत आहे. बघा मित्रांनो, हायलाईट करा ही गोष्ट. 1950ला फक्त 1 kg प्रति हेक्टर आपल्या खताचा वापर होत होता. सध्या तो वाढून 2017-18 मध्ये 130 kg प्रति हेक्टर झालाय. म्हणजे जवळपास 130 पटीनं खताचा वापर वाढलाय. आणि तो पाहिजे कसा, NPKचा वापर कसा पाहिजे 4-2-1 असा पाहिजे. म्हणजे 4 किलो नायट्रोजन युक्त खते वापरली तर 2 kg फॉस्फरस युक्त वापरली पाहिजे आणि 1 kg पोटॅशियम युक्त वापरली पाहिजे. पण आपण वापरतो कसा तर 6-3-1 असं वापरतो. त्यामध्ये 6 kg नायट्रोजन वापरतो, 3 kg फॉस्फरस वापरतो आणि 1 kg फक्त पोटॅशियम युक्त वापरतो. म्हणजे पोटॅशियम युक्त खतांचा वापर वाढवला पाहिजे आपण. आणि सध्या पोटॅशियमची जी गरज आहे ती आपण पूर्णतः आयात करून भागवली जाते. भारतात पोटॅशियम युक्त खतांचं उत्पादन होत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. नायट्रोजन आपण आयात पण करतो आणि उत्पादन पण करतो, नायट्रोजन आणि फॉस्फरस काही प्रमाणात. पण बाकीची जी खतं आहेत त्याचं पोटॅशियमची पूर्णतः आपण आयातीवर अवलंबून आहेत. तर ती एक गोष्ट लक्षात असली पाहिजे तुमच्या. आता बघा आधी जे आता ही पार्श्वभूमी तुम्हाला का सांगितली 4-2-1 च्या ऐवजी 6-3-1 चा वापर करतोय कारण आपल्या खत वापरामध्ये असंतुलन आहे आणि 70% सबसिडी जी आहे सबसिडी ती नायट्रोजन युक्त खतावरच खर्च होते आणि शेतकरी पण जास्तीत जास्त नायट्रोजन युक्त खतच वापरतायत. त्याच्यामुळं युरियाचा असेल किंवा डायअमोनियम फॉस्फेट असेल किंवा यासारखे जे खत आहेत ज्याच्यामध्ये अमोनिया किंवा युरियाचा किंवा नायट्रोजनचा, युरिया म्हणजेच काय नॉर्मली नायट्रोजन असते त्यामध्ये, तर नायट्रोजनचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय आणि तो बॅलन्स्ड करण्यासाठी आपण आता सबसिडीसाठी न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी 2015-16 पासून लागू केली आहे. जेणेकरून फॉस्फरसला, पोटॅशियमला आणि नायट्रोजन युक्त खताला व्यवस्थित आपण न्याय देऊ शकू आणि त्याचा वापर जो संतुलित झाला पाहिजे हे विचार करून त्याची पुनर्रचना केली. आता बघा ह्याच्यामधले आकडे कुठले लक्षात ठेवू नका. जरी पुस्तकात दिले असतील म्हणजे वापर किती होतोय, किती लाख टन होतोय ते काय आपल्याला महत्त्वाचं नाही. फक्त एवढंच महत्त्वाचं होतं 4-2-1 च्या ठिकाणी 6-3-1 असा वापर होतोय आणि 2015-16 मध्ये न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी लागू केली. आता आधी जी सबसिडी दिली जायची ती 2015-16 पर्यंत थेट खत उत्पादकांना दिली जात होती. आता ती बंद करून आता आपण डायरेक्ट DBTनं शेतकऱ्यांना दिली जाते. म्हणजे आता सध्या बघा आपण LPG साठी केलंय बघा. म्हणजे सिलेंडर तुम्ही जे 500 रुपयाला 400 रुपयाला मिळत होतं सबसिडीनं ते आता तुम्हाला डायरेक्ट 850-900 जे काय भाव असेल त्यातच मिळणार आणि जो सबसिडीचा फरक आहे ते तुम्हाला डायरेक्ट अकाउंटमध्ये येणार.
त्याच्यामुळे काय होईल, जे बोगस LPG धारक आहेत ते गाळले गेले. त्याच पद्धतीने जे बोगस शेतकरी दाखवतात खत उत्पादक, ऍक्च्युअली ते उत्पादन कमीच करतात, पण जास्त उत्पादन दाखवून सबसिडी गव्हर्नमेंटकडून घेण्याचा प्रयत्न करतात. जर असा काळावा जर रोखला जावा, त्यासाठी थेट DBT आधारित सबसिडी 2017, 18, 16, 17 पासून चालू केली होती. हे लक्षात ठेवा. 2016, 17 पासून आपण डायरेक्ट शेतकऱ्यांना सबसिडी खतासाठी द्यायची DBT मार्फत सुरू केली होती. आणि 2015-16 त्याच्या आदल्या वर्षी न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी चालू केली. तर ह्या गोष्टी लक्षात असू द्या. 2015-16 पासून न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी आणि त्याच्या पुढच्या वर्षीपासूनच आपण उत्पादकाऐवजी डायरेक्ट शेतकऱ्यांना DBT मार्फत सबसिडी द्यायची सुरुवात केली होती. समजतंय? आता जी सबसिडीचा जो खर्च होतो तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याला खत सबसिडी जी होते, तर 2020-21 ला आपण जवळपास 1.34 लाख कोटी रुपये खर्च हा सबसिडीवर झालाय. तर तो आकडा एक महत्वाचा आहे, हायलाईट करून ठेवा किंवा तुमच्या पुस्तकात लिहून ठेवा. आता काय ज्या गोष्टी फॅक्ट्स तुम्हाला सांगतोय ते महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो. तर तो एक आकडा आपल्याला जो मिळतोय 1.34 लाख कोटी एवढा खर्च 2020-21 आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत सबसिडीवर झाला होता. तो खूप मोठा आकडा आहे. आणि जे आपली सबसिडीवर खर्च होतो तो म्हणजे इंधन सबसिडी असेल, खत सबसिडी असेल, तर ह्याच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. मला सांगा आता एक बाहेरचा प्रश्न विचारतोय, जे रेकॉर्डिंग ऐकतात त्यांनी उत्तर मनात तयार करून घ्या. ज्या अनुदानामुळे सबसिडी आपल्याला जास्त किंवा सॉरी अनुदानामुळे आपल्याला जे तूट येते, तर त्या अनुदानामुळे जी तूट होते ते भरून काढण्यासाठी किंवा तो जो फरक आहे तो नष्ट करण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने आपलं राष्ट्रीय बजेटमध्ये दाखवतो, कुठल्या पद्धतीने तूट दाखवतो, ती अनुदानाचा जो एरर आहे तो काढण्यासाठी सांगा. प्रत्येकाने कमेंट करून सांगा किंवा जे रेकॉर्डिंग ऐकतात ते बाजूला लिहून घ्या. इफेक्टिव्ह आणि प्रायमरी यामधली कुठली डिफिशिट आहे आपण अनुदानाचा एरर काढण्यासाठी वापरतो? फास्ट कमेंट करा किंवा जे रेकॉर्डिंग ऐकतात त्यांनी उत्तर लिहून घ्या तुमच्या साईडला आणि परत मॅच करा. बरोबर आहे का? तुम्हाला किती रिवाइज होते? प्रायमरी आहे का इफेक्टिव्ह आहे सांगा मला. आता दोनच ऑप्शन दिले. आयोग तर 4 ऑप्शन देतोय, पण मी तुम्हाला 2च ऑप्शन देतोय. सांगा लवकर. एक 2 मिनिटाचा टाइम देतोय तुम्हाला. सांगा प्रायमरी आहे का इफेक्टिव्ह आहे? विचार करून सांगा. चुकलं ना पाहिजे बघा. चुकलं तरी चालतं, इथं परत तुम्ही परीक्षेत चुकणार नाही. आता जरी चुकलं तर फास्ट सांगा. जी तूट आहे ती प्रायमरी असते का इफेक्टिव्ह असते? तुमचं स्वतःचं उत्तर द्या. शेळीच्या मागे मेंढर असं करू नका. एकाने उत्तर दिलं त्याला कॉपी पेस्ट करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा कॉल घेऊन सांगा स्वतःला काय वाटतंय. बरोबर आहे मित्रांनो. इफेक्टिव्ह सबसिडी आहे तो अनुदानाचा जो एरर आहे तो काढण्यासाठी असतो आणि प्रायमरी ते व्याज साठी जे व्याज दिलं जातं कर्जासाठी तो इफेक्ट काढण्यासाठी असतं. तर प्रायमरी ते जे आपण व्याज देतो मागच्या घेतलेल्या कर्जामुळे, तर त्यासाठी प्रायमरी आणि इफेक्टिव्ह जे आहे ते इफेक्टिव्ह तूट जी असते ती सबसिडीचा जो एरर आहे तो काढण्यासाठी असतो. त्याच्यामध्ये आपण अनुदानासाठी दिलेली गोष्ट तेवढी वजा करून बघतो. तर त्या मागच्या गोष्टी पण लक्षात ठेवा मित्रांनो, मागचं विसरू नका. त्याच्यानंतर आपण पुढच्या पॉइंटकडे जातोय. आता बघा ह्याच्यामध्ये अजून एक बदल केला होता. नीम कोटेड युरिया आता बंधनकारक केलाय आपण. नीम कोटेड युरिया काय असतं तर त्याच्यामध्ये कडुलिंबाचं जे बी असतं त्याच्यापासून जे रसायन काढलं जातं त्याचं आवरण हे सगळ्या ज्या खताचा वापर म्हणजे ज्या युरियाचा वापर
इंडस्ट्रीयल पर्पजसाठी न होता खत म्हणून होता. कारण युरियाचा वापर काही काही इंडस्ट्रीमध्ये सुद्धा रासायनिक पदार्थ म्हणून केला जातो, पण जे खत म्हणून वापरलं जाईल त्या सगळ्या युरियाला कडुनिंबाचं आवरण दिलं जाईल, त्याला नीम कोटेड युरिया असं म्हणतो. तर ते बंधनकारक केलंय. त्याचा फायदा काय होईल, तर आपण युरिया टाकल्या ते लगेच न विरघळता ते हळूहळू ते पाजरत जाईल, जेणेकरून त्याचा लॉंग टर्ममध्ये पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी त्याचा फायदा होईल. त्यामुळे नीम कोटेड युरिया हे बंधनकारक केलेलं आहे. तर ती पण एक गोष्ट लक्षात ठेवा. पुढच्या पॉईंटकडे जाऊया मित्रांनो आपण आता. नीम कोटेड युरियासाठी 2015चं नवीन युरिया धोरण आहे, ते एक लक्षात असू द्या. त्याला एक हायलाईट किंवा करून ठेवा. नवीन युरिया धोरण 2015 नाही, त्यानुसार नीम कोटेड युरिया एवढं बंधनकारक केलंय. त्याच्यामुळे काय होतं, डिझोल्युशन रेट आहे किंवा युरियाचा मातीतील पाझर आहे तो वाढतो नीम कोटिंग केल्यामुळं. त्याच्यानंतर पुढे बघूया ऑर्गॅनिक फार्मिंग. आता ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी 2005 मध्ये सेंद्रिय शेती धोरण जाहीर केलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे की सध्या सेंद्रिय शेती असणारं संपूर्ण राज्य म्हणून 2015ला सिक्कीमला घोषित केलं होतं. म्हणजे 2009-10लाच तिथले जे मुख्यमंत्री होते ते पवन कुमार चामलिंग, त्यांनी रेकॉर्ड पण केलाय, म्हणजे जास्तीत जास्त काळ मुख्यमंत्री पदावर राहण्याचा. तर त्यांनी सिक्कीममध्ये एक गोष्ट जाहीर केली होती की 2009-10 नंतर सिक्कीम हे जे राज्य आहे ते पूर्णतः सेंद्रिय बनेल. आणि त्यांचं बजेट आहे त्यामधील 60% 70%पेक्षा जास्त खर्च हा त्यांनी सेंद्रिय शेतीला सबसिडी देण्यासाठी किंवा सेंद्रिय शेतीसाठी पोषक वातावरण राज्यात तयार व्हावं त्यासाठी केला. आणि त्यांनी ते अचीव पण केलं. 2015ला त्यांनी पूर्ण राज्याला सेंद्रिय राज्य म्हणून घोषित केलं. आणि असं हे जगातलं पहिलं राज्य होतं ज्यांनी सिक्कीम हे राज्य सेंद्रिय राज्याचा दर्जा मिळवणार होतं. त्याला FAO म्हणजे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन मार्फत पुरस्कार पण देण्यात आला होता. आणि 2018ला त्यांना फ्युचर पॉलिसी अवॉर्ड सुद्धा प्रदान करण्यात आलेला आहे. तर ते एक लक्षात ठेवा. सिक्कीमनं त्याचं जे पूर्ण शेती क्षेत्र आहे ते जैविक शेतीखाली म्हणजे सेंद्रिय शेतीखाली आणलं. आता सेंद्रिय शेती म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये जैविक खतांचा वापर केला जातो, पाणी आणि मृदा चाचणी केल्या जातात, देशी बियाणांचा वापर केला जातो आणि जैव प्रवर्धन म्हणजे जे कीटकनाशके आहेत ते रासायनिक न वापरता ते सुद्धा जैविकच वापरले जातात. म्हणजे केमिकल कुठलीच गोष्ट वापरायची नाही, पूर्णतः सेंद्रिय गोष्टी वापरायच्या. त्याच्यामध्ये कंपोस्ट असेल, शेणखत असेल, सोनखत असेल, गांडूळ खत असेल यासारखे खतांचा वापर करायचा. कीटकनाशक वापरताना लिंबापासून किंवा जे जैविक गोष्टीपासून बनलेले कीटकनाशक असतील त्याचाच वापर करायचा. समजतंय. तर या सगळ्या गोष्टींचा वापर करून सेंद्रिय राज्य म्हणून 2015ला सिक्कीम अस्तित्वात आलं होतं. आता सेंद्रिय शेतीचे 3 प्रकार पडतात. एक आहे ते शुद्ध सेंद्रिय शेती, त्याच्यामध्ये प्युअर फॉर्म असतं, त्याच्यामध्ये पूर्णपणे रासायनिक खते आणि कीटकनाशकाचा वापर करण्यास मनाई असते, पूर्णतः बंद केलेलं असतं. आणि खत आणि कीड व्यवस्थापन हे दोन्ही सेंद्रिय पद्धतीने केलं जातं. आता दुसरा जो टाईप आहे तो इंटिग्रेटेड ग्रीन रिव्होल्युशन फार्मिंग. ह्याच्यामध्ये अधिकाधिक सिंचन आणि उच्च किंवा हायब्रिड वाहने वापरले जातात, यांत्रिकरण पण चालू ठेवलेलं असतं, पण कीड व्यवस्थापन हे जैविक खते आणि जैविक कीड यांच्या मार्फत केलं जातं. म्हणजे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर परिणाम होऊ न देणे या प्रकारचे फक्त कीटकनाशके वगैरे वापरायचे. म्हणजे टोटल ह्यात बंदी नाही. जसं प्युअर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये 100% सेंद्रियच गोष्टी वापरल्या जातात, तसं इंटिग्रेटेड ग्रीन रिव्होल्युशन फार्मिंगमध्ये असेच फक्त कीटकनाशके वगैरे वापरायची ज्याचा मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर परिणाम होऊ नये. त्यानंतर इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम, त्याच्यामध्ये सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिलं जातं, त्यासोबतच पर्यावरणपूरक स्त्रोतांचा सुद्धा वापर केला जातो. म्हणजे शेणखत, गांडूळ खत असतील त्या गोष्टींचा वापर केला जातो. तर त्यासाठी आपण एक मिशन पण आणलं होतं किंवा कार्यक्रम पण आणला होता, नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन. आता हे 2001ला सुरू झाला होता. आता ही नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन हा सुरू का झाला मित्रांनो, तर बघा आता एकच उदाहरण देतोय तुम्हाला. आता 2 लोकांच्या शेती आहेत. आता राम आणि श्याम हे 2 शेतकरी आहेत. त्यातला राम हा युरिया टाकतो, श्याम आहे तो शेणखत टाकतो. आता राम आहे तो समजा तिथं फवारण्यासाठी एंड्रिल वगैरे जे कीटकनाशक आहेत त्याचा वापर करतो, पण श्याम आहे ती फक्त जैविक कीटकनाशक म्हणजे कडुलिंबाचा रस असेल, त्याचं पाणी असेल, गोमूत्र असेल यासारख्या गोष्टी वापरतो कीड व्यवस्थापन करण्यासाठी.
तर रामचं उत्पादन ऑब्व्हियसली 1 हेक्टरमध्ये त्याला 100 किलो द्राक्ष येतील आणि तेच जर द्राक्षांनी उत्पादन केलं श्यामनं तर त्याला 40 किलो पण त्यातनं निघणार नाहीत. तर ह्यासाठी काय करायला पाहिजे, तर श्यामचे जे द्राक्ष आहेत ते सेंद्रिय आहेत हे सिद्ध करायला पाहिजे. त्यासाठीच ही NPOP योजना आली होती. तर ह्याचं उद्दिष्ट काय होतं, सेंद्रिय कृषी उत्पादनाच्या प्रमाणीकरणासाठी हा कार्यक्रम होता. कारण काय होईल तर लोकांचा विश्वास सगळ्यात जास्त कुठं असतं, तर आता जमानाच निघाला ऑर्गॅनिकचा. साखर सुद्धा ऑर्गॅनिक साखर म्हणून जर विकली तर त्याला भाव पण जास्त मिळतो. गुळासंबंधी सुद्धा बघितलं असेल तुम्ही, ऑर्गॅनिक गुळ महाग असतं, ऑर्गॅनिक भाजी महाग असते, ऑर्गॅनिक फळं महाग असतात. आता गावात एवढं फॅड नाही पण शहरात हे जास्त प्रमाणात चालू झालंय. आणि जे भारतातले बाहेरचे देश आहेत म्हणजे युरोपियन देश, तिथं ऑर्गॅनिक पदार्थांचं वेळच आहे. कारण तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात रासायनिकरण झालंय की ऑर्गॅनिक गोष्टीला जास्त भाव मिळतो. म्हणजे समजा रामचे जरी 100 किलो द्राक्ष आले असतील, त्याला जर समजा 100 रुपये भाव मिळत असेल आणि श्यामच्या शेतात जरी 60 किलो द्राक्ष आले असतील तर श्यामला 100च्या ऐवजी डायरेक्ट 300 रुपये भाव मिळणार. का, तर ते सेंद्रिय पद्धतीने उत्पादित झालेलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही कीटकनाशकाचा वापर झालेला नाही आणि कीटकनाशकाचा कुठलाही अंश त्याच्यामध्ये येणार नाही. त्यामुळं असं प्रमाणीकरण करण्याचं काम नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन या प्रोग्राम अंतर्गत 2001 पासून चालू केलं होतं. आणि याचं जी अंमलबजावणी आता निर्यातसाठी याचा फायदा होणार आहे. त्यामुळे उद्योग आणि वाणिज्य मंत्रालय ह्याच्या मार्फत ह्याची अंमलबजावणी होते. वाणिज्य मंत्रालय हे उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाचं कामच काय, कॉमर्स मिनिस्ट्री ते व्यापाराचं, विपणनाचं किंवा उद्योगाचं काम बघते. तर NPOP साठी ॲपेडा जी संस्था आहे त्याला नोडल एजन्सीचा दर्जा दिलेला आहे. तर ॲग्रिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट डेव्हलपमेंटसाठी जी ॲपेडा आहे तर त्याविषयी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याला नोडल एजन्सी म्हणून दर्जा दिला आहे. नोडल एजन्सी म्हणजे काय, त्याच्याकडे ही स्कीम राबवण्याची जबाबदारी दिलेली आहे. आता NPOPचं जे उद्दिष्ट आहे 2001ला आलेली योजना आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो. NPOP त्याचं फुल फॉर्म एक लक्षात असलं पाहिजे, नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन. ह्याचं उद्दिष्ट लक्षात असलं पाहिजे. आली आहे 2001ला. त्याचं उद्दिष्ट काय, तर पहिल्यांदा सर्टिफिकेशनची प्रक्रिया सुलभ करणे. म्हणजे समजा जी श्यामच्या शेतीतले 60 किलोचे द्राक्ष आहेत त्याला सर्टिफिकेट मिळालं पाहिजे. म्हणजे ते विकताना त्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे की सेंद्रिय शेतीने उत्पादित झालेलं आहे. जसं ISO बघून आपण घेतो, ISO बघितल्यावर आपल्याला वाटतं की ही गुणवत्ता चांगली आहे त्याची, किंवा गव्हर्नमेंटचा शिक्का असला त्याच्यावर तर आपल्याला कळून येतं की हे जी गुणवत्ता चांगली आहे. किंवा फूडचं वगैरे वेगवेगळे शिक्के असतात बघा, किंवा इलेक्ट्रिकलसाठी BE लेबल असतात गव्हर्नमेंटने दिलेले लेबल. तसंच हे ॲग्रिकल्चरसाठीचं सेंद्रिय प्रमाणीकरणाचं सर्टिफिकेट त्यांना मिळेल. त्यासोबतच ते जर समजा निर्यात केले जातील दुसऱ्या देशाला तर त्याला सुद्धा सर्टिफिकेटमुळे त्याला चांगला भाव मिळेल. निर्यातीमध्ये कुठलीही अडचण येणार नाही. सेंद्रिय उत्पादनासाठी जगात चांगलं मानक तयार होईल आणि सेंद्रिय पदार्थावरील लोकांचा विश्वास पण वाढेल. प्रमाणीकरण कार्यक्रमांना मान्यता दिली जाईल आणि त्यासाठी एक व्यासपीठ तयार केलं जाईल. म्हणजे काही संस्था तयार केल्या जातील ते सेंद्रिय पदार्थांना मान्यता देण्यासाठीच खास असतील. जसं ISOचे ऑफिसेस आहेत, ISO प्रमाणीकरण करताना कसं ऑफिसेस त्याचं काम करतात, तसंच NPOP नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन हे जे प्रोग्राम आहे तो ऑर्गॅनिकसाठी सर्टिफिकेशन देण्याची प्रक्रिया तो चांगली करणार आहे. आता जर बघितलं आपण तर 2018च्या जागतिक जे ऑर्गॅनिक्स इंटरनॅशनल आहे त्याच्यानुसार भारत 9व्या क्रमांकावर सेंद्रिय क्षेत्रफळाचा विचार करता 9व्या क्रमांकावर होता. आणि सेंद्रिय उत्पादनाचा जर विचार केला आपण टोटल उत्पादन तर पहिल्या क्रमांकावर भारत होता. तर ते लक्षात ठेवा. क्षेत्रफळाचा विचार केला तर 9वा, पण सेंद्रिय उत्पादक विचार घेतला तर पहिल्या क्रमांकावर. उत्पादकाची संख्या पण जास्त आहे आणि उत्पादन पण जास्त आहे भारतात सेंद्रिय उत्पादनाचं. पुढे बघूया आता आपण परंपरागत कृषी विकास योजना. जशी NPOP योजना होती सेंद्रिय शेतीसाठी तशीच एक पुढची योजना आहे परंपरागत कृषी विकास योजना. आता परंपरागत कृषी विकास योजना ही काय आहे तर ह्याच्यामध्ये 2015ला सुरू झालेली आहे. ह्याच्यामध्ये 20,000 गट तयार केले जातील. टोटल क्षेत्र असतील 4 लाख हेक्टर शेती त्याच्यामध्ये अंडर येईल. 4 लाख हेक्टर ही त्याच्या अंडर येईल. टोटल गट किती तयार करायचे, 20,000 गट तयार करायचे आणि प्रत्येक गटाला जी शेती असेल ती किमान 20 ते 50 एकर असेल. आता ही थोडक्यात समजावून सांगतो मित्रांनो, एवढं तुम्हाला समजलं नसेल. एक लक्षात घ्या, परंपरागत कृषी विकास योजना ती 2015ला सुरू झाली, एवढं तर समजलं तुम्हाला. त्यानंतर आता ही योजना कशी राबवली जाणार आहे तर ह्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचे गट केले जातील. आता समजा एखादं गाव आहे, आता सासवड नावाचं गाव आहे पुण्याजवळ, तिथले 20 ते 50 एकर जमीन असणारी 50 किंवा त्यापेक्षा जास्त शेतकरी जमा करायचे. त्यांची शेती किती भरली पाहिजे, 20 किंवा 50 एकर किंवा त्यापेक्षा जास्त भरली पाहिजे.
त्या समजा तिथं 60 शेतकरी आले तर त्या 60 शेतकऱ्यांचा मिळून एक गट तयार करायचा आणि त्यांना सेंद्रिय शेतीसाठी क्लस्टर तयार करायचं. आता त्यांना काय करायचं, त्यासाठी एक सबसिडी द्यायची. तर सबसिडी किती द्यायची, तर प्रति एकर 50,000 रुपये, आधी 20,000 दिली जायची, सध्या प्रति एकर 50,000 रुपये त्यांना सबसिडी दिली जाईल. की तुम्ही काय करा, आता ही द्राक्ष जसं श्यामनं आधीच्या उदाहरणांचं जसं श्यामनं द्राक्ष सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केले होते ते, तसे या शेतकऱ्यांना सांगायचं तुम्ही 60 जणांनी क्लस्टर तयार करा आणि तुमच्या सगळ्यांना आम्ही 50,000 रुपये प्रति एकर मदत देऊ. आता ती मदत कशासाठी असणार आहे, तर त्या सेंद्रिय उत्पादनाला प्रमाणपत्र मिळवायचं असेल किंवा त्यांना बाजारपेठ मिळवायची असेल किंवा त्यांची वाहतूक करायची असेल, या सगळ्या गोष्टीसाठी 50,000 रुपये दिले जातील. त्या 50,000 रुपये तुम्ही शेणखत विकत घ्यायचंय किंवा गोमूत्र सारख्या गोष्टीचा वापर करून फवारणी करायची, पण सेंद्रिय उत्पादन घ्यायचंय. अशा ह्या शेतकऱ्याचे गट किती असतील टोटल गट, तर 20,000 गट असतील. आता साधारण 20 ते 50 एकर शेती त्या एका गटाची असणार. जर टोटल जर केलं आपण तर 4 लाख हेक्टर शेतीचा आपण सध्या टार्गेट ठेवलेलं आहे. समजतंय, 4 लाख हेक्टर म्हणजे जवळपास किती एकर झाली, तर ती 10 लाख एकर झाली. समजलं का? 50 किंवा त्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा गट तयार करायचा आहे. त्या एका गटाची शेती जी असणार आहे ती 20 ते 50 एकर असणार आहे. आणि ते 20 ते 50 एकर जर ॲव्हरेज जर धरली आपण, त्याचा जर गुणाकार केला तर टोटल 10 लाख एकर क्षेत्र हे सेंद्रिय शेतीच्या अंतर्गत येईल. परंपरागत कृषी विकास योजनेचं हे ध्येयच आहे की 10 लाख एकर क्षेत्रेपर्यंत जी शेती आहे ती सेंद्रिय शेतीखाली आणायची. समजलं? गट आहे ते 20 ते 50 शेतकऱ्यांचा आहे, 50 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा आहे आणि जी शेती असणार आहे त्यांची ती 20 ते 50 एकरची शेती असणार आहे. समजते काय? त्यानंतर पुढे जाऊया, सॉइल हेल्थ कार्ड. आता आपण बघितल्या नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन, त्यानंतर परंपरागत कृषी विकास योजना बघितली. पण आता हे सगळं सेंद्रिय शेती करण्यासाठी झालं, पण सगळं पूर्ण भारतात सेंद्रिय शेती आपण आणू शकत नाही, कारण रासायनिक शेतीची सुद्धा आपल्याला गरज आहे. कारण आपली लोकसंख्या भरमसाठ वाढलेली आहे आणि अन्नधान्याचं उत्पादन पण कित्येक पटीने वाढलेलं आहे. आपण कालच बघितलं जवळपास 50 मिलियन हेक्टर 51 मिलियन टन उत्पादन होतं, ते आपलं वाढून जवळपास 300 मिलियन टनाच्या जवळपास गेलेलं आहे. तर ते कशामुळे गेलेलं आहे, तर सेंद्रिय शेतीमुळे गेलेलं नाही, तर हे रासायनिक शेतीमुळेच गेलेलं आहे. तर ते पण झाली पाहिजे, पण खताचा पण वापर योग्य झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी डोक्यात घेऊन सॉइल हेल्थ कार्ड सारखी योजना 19 फेब्रुवारी 2015ला सुरतगेड येथून सुरू झाली होती. आता ही योजना काय, तर ह्याच्यानुसार आपण जसं स्वतःचं बॉडी चेकअप करतो, फुल बॉडी चेकअप करून आपण त्यातनं काढतो की तुमच्यामध्ये विटॅमिन डी कमी आहे, विटॅमिन ई कमी आहे किंवा विटॅमिन ए कमी आहे. हे जसं चेक करतो ना, तसंच आपण मातीचं परीक्षण करायचं आणि मातीमध्ये कुठली पोषक द्रव्ये आहेत आणि कुठल्या पोषक द्रव्याची कमतरता आहे. जसं आपल्या रक्ताचं सॅम्पल घेऊन आपण ब्लड टेस्ट करतो आणि कुठला आजार आहे का, विटॅमिन ए किती आहे, विटॅमिन डी किती आहे, विटॅमिन बी किती आहे, विटॅमिन ई किती आहे, हे आपण माणसात चेक करतो. तसंच ह्याच्यामध्ये झिंक किती आहे, फेरस किती आहे, कॉपर किती आहे, मॅग्नीज किती आहे, नायट्रोजन किती आहे, पोटॅशियम किती आहे, फॉस्फरस किती आहे, हे सगळं चेक करतो आणि त्यानुसार त्यांना पूर्ण मानकाचा विचार करून कुठल्या खताची गरज आहे हे आपण, जसं आपलं रिपोर्ट भेटतं, मेडिकलची चिठ्ठी भेटते डॉक्टरकडनं, तशी चिठ्ठी शेतकऱ्यांना दिली जाईल आणि दर 3 वर्षानं मृदा आरोग्य कार्ड ते रुटीनमध्ये जसं आपण चेकअप करतो डॉक्टरकडे जाऊन, तसं रुटीन चेकअप या मातीचं होईल, जेणेकरून त्यांना कळेल की आपण कुठली खतं वापरली पाहिजे, चुकीची खतं वापरली जाणार नाहीत, जेणेकरून जे जमिनीचे जे उत्पादकता आहे ते वाढत राहील. आता ह्याचे उद्दिष्ट काय आहेत सॉइल हेल्थ कार्डची, तर खतं देताना पोषक द्रव्ये कळावीत, त्यासाठी शेतकऱ्यांना 3 वर्षांनी मृदा आरोग्य कार्ड बनवून द्यायचे. मृदा चाचणी प्रयोगशाळेत, आता हे प्रयोगशाळा तर लागतील, कारण हेल्थ कार्ड तयार करायचे तर ते सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरीज लागतील. तर त्या सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरीची संख्या वाढवायची आणि त्या कार्याला बळकटीकरण द्यायचं. सुपीकता मोजण्यासाठी एक समान स्टँडर्ड मानक तयार करायचं आणि मृदा परीक्षण आधारित पोषक द्रव्याचं व्यवस्थापन करायचं. रासायनिक खतांचा वापर जेणेकरून कमी होईल. आता समजा मला समजलं माझ्या शेतीत जे युरियाचं प्रमाण आहे म्हणजे नायट्रोजनचं प्रमाण आहे ते खूप जास्त आहे, तर मी आधी उगच आणून 4 पोते युरिया माझ्या शेतात टाकत होतो. तर आता मी काय करेन, युरिया टाकणारच नाही, कारण ऑलरेडी जर मी परीक्षण करून बघितलं त्यावेळेस माझ्या शेतात युरिया मोठ्या प्रमाणात आहे, तर मी युरिया नाही टाकणार. त्याच्यामध्ये मला काय आलं आहे, तर फॉस्फरसची कमतरता आहे. मग मी फॉस्फेटचं जे ट्रायफॉस्फेट सल्फेट असेल किंवा डायफॉस्फेट सल्फेट असेल अशा प्रकारचं खत आणेल आणि ते फॉस्फेटचं खत त्यामध्ये टाकेन, जेणेकरून जे रासायनिक खतांचा वापर आहे ते कमी होणार आहे. तर ते समजतंय. सॉइल हेल्थ कार्डमुळे काय होणार आहे, तर पोषक द्रव्याचा संतुलित आणि समंजसपणे वापर होईल. 20% रासायनिक खतांचा वापर कमी होईल.
निवडक पिकाचे उत्पादन वाढेल, त्यासोबतच बायोखते, सेंद्रिय खते आणि गांडूळ खताच्या वापरास प्रोत्साहन मिळेल. आणि जर जे हेल्थ कार्डमध्ये दिलेल्या सूचना आहेत त्याचा जर वापर केला तर त्यांनी एक अंदाज काढलाय की 50,000 रुपयापर्यंत बचत होईल. आणि बचत म्हणजेच काय, ते नफा असेल. आता त्यांनी लक्ष ठेवलं होतं की ती हेल्थ कार्ड तयार करायचे, तर 2000 पुढच्या ज्या 3 वर्ष असतील, म्हणजे 14-15 मध्ये ही योजना चालू झाली, त्याच्यानंतर 16-17 पर्यंत 10 कोटी मृदा हेल्थ कार्ड बनवणे हे लक्ष ठेवलं होतं. आणि 2017ला त्याचा दुसरा टप्पा पण राबवला होता. पण 10 कोटी लक्ष असताना लक्षापेक्षा जास्त म्हणजे 10.7 कोटी मृदा हेल्थ कार्ड बनवले होते. आणि दुसऱ्या टप्प्यात आणखी 11.9 कोटी बनवले. म्हणजे टोटल जर विचारलं तर 22 कोटीच्या पेक्षा जास्त म्हणजे 22.6 कोटी सॉइल हेल्थ कार्ड बनवलेले. तर हा आकडा एक लक्षात ठेवा. टोटल किती सॉइल हेल्थ कार्ड बनवलेत, जर दुसरा टप्पा जर मिळवला आपण तर 22.6 कोटी हेल्थ कार्ड, 22.6 कोटी सॉइल हेल्थ कार्ड बनवण्यात आलेले आहेत. पहिल्या टप्प्यात 10.7 कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात 11.9 कोटी, टोटल 22.6 कोटी सॉइल हेल्थ कार्ड या सॉइल हेल्थ कार्ड स्कीमच्या अंडर बनवलेले आहेत. तर ते लक्षात ठेवा. सुरुवातीला ज्यावेळेस ही योजना चालू व्हायची होती त्यावेळेस फक्त 15 होत्या जे सॉइल टेस्टिंग लॅब होत्या. आता जर विचार केला 17 पर्यंत 9,000 झाले होते आणि 17-18च्या अर्थसंकल्पात अजून त्याची उभारणी करण्यात आली होती. म्हणजे बघा 10,000च्या जवळपास आता त्याची संख्या अजून वाढली असेल. 15 वरून 10,000 पेक्षा जास्त सॉइल हेल्थ टेस्टिंग लॅब उभारण्यात आल्या होत्या. आता त्यामध्ये एक मॉडेल विलेज प्रोग्राम पण चालू केलाय 2019-20 पासून. त्यामध्ये सगळे शेतकरी आहेत त्या गावातल्या, त्या पूर्ण गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सॉइल हेल्थ टेस्ट करायची, ते सगळं फ्रीमध्ये करून दिले जाणार आहे. तर ते लक्षात ठेवा. तर त्यामुळे शेतातल्या खताची बचत आहे ती 8 ते 10% खतांचा मारा आटोक्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांची बचत पण झालेली आहे, त्यासोबतच उत्पादकता पण वाढवलेली आहे, कारण चुकीचे खतं वापरलेले नाहीत आपण. आता महाराष्ट्रासाठीची एक योजना आहे पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान. त्याच्यामध्ये आपण 20-30 शेतकऱ्यांचा गट तयार करणार आहे, ज्याची जमीन 50 एकर भरेल आणि त्या गटाला सेंद्रिय शेतीसाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तर ते लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये जे राज्य देश महाराष्ट्रातले जे जिल्हे लक्षात ठेवलेले आहेत ते काय पाठ करायची गरज नाही, पण ते साधारण बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा आहेत. म्हणजे जे विदर्भातले दुष्काळग्रस्त जिल्हे आहेत ते घेतलेले आहेत, एवढं लक्षात ठेवा. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान. आता पंजाबराव देशमुख आहेत हे स्वतः विदर्भातले आहेत, त्यामुळे बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ म्हणजे ते स्वतः अमरावतीचे आहेत. आणि त्याच्या आसपासचे जिल्हे आपण पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानासाठी पहिल्या टप्प्यात घेतलेले आहेत. 19-20 पासून सुरू झालेली आहे. जसं 20-30 शेतकऱ्यांचा गट तयार करायचा आहे आणि 50 एकर शेतीपर्यंत त्याची भरेल. जशी आपली आधीची योजना होती, कुठली योजना होती, शेतकऱ्यांसाठीची परंपरागत कृषी विकास योजना. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे क्लस्टर किंवा गट तयार करून त्यांना जैविक शेती किंवा सेंद्रिय शेतीचं प्रोत्साहन दिलं जात होतं. तसेच महाराष्ट्रात पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान ही योजना होती. आता आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बियाणे, मृदा व जलसंवर्धन हा पाठ पूर्ण करणार आहोत आणि जर जमलं तर यांत्रिकीकरण पण पूर्ण होईल. पुढच्या 3 ते 4 लेक्चरमध्ये हा शेतीचा ॲग्रोनॉमीचा पाठ संपणार आहे. जवळपास 20 मार्काचे प्रश्न ह्याच्यावर विचारले जातात. फक्त आपल्या GS4 मध्येच नाही तर GS1 मध्ये सुद्धा ह्याच्यावर आधारित प्रश्न येतात. हा सगळ्यात मोठा चॅप्टर आहे. जेवढा LPGचा चॅप्टर आहे तसाच हा मोठा चॅप्टर आहे, त्यामुळे ह्याला टाइम लागणार आहे आणि हा व्यवस्थित करून घ्या. फक्त ह्याच्यामध्येच नाही तर कंबाईनच्या पूर्व परीक्षेला सुद्धा ह्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. आत्ताच बघितलं होतं तुम्ही, 2 प्रश्न तर डायरेक्ट कृषीवर आधारित होते. तर पुढच्या लेक्चरला भेटूया मित्रांनो. ह्याच्या आधीचं पार्ट 1चं लेक्चर आहे ते पण ऐकून घ्या. धन्यवाद.